छत्रपती शिवाजी महाराजांची वंशवेल व त्यांचा प्रशासकीय कारभार कसा चालायचा याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. बऱ्याचशा जास्त वेळ भेटला नाही बरेचसे किंवा माझ्याकडे रेफरन्ससाठी जास्त पुस्तकं पण अवेलेबल नव्हती. जेवढी काही माहिती भेटली तेवढा एकत्र करून सांगण्याचा एक प्रयत्न असेल. कुठे इम्प्रूव्हमेंट असली काय असेल तर नक्की सुचवा. कारण सगळे मिळूनच अभ्यास करायचा आहे. आणि तसेच आज अजून एक आजचा दिनविशेष महत्त्वाचा असा आहे की आज जे आपले स्वराज्य जे होतं छत्रपती शिवरायांचं त्याच्यात जे सेनापती होते हंबीररावजी मोहिते यांना सरसेनापती म्हणायचे. तर आज त्यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन. तर त्यांच्याकडे याच्या आधी प्रतापराव गुजर नावाचे आपले एक सरसेनापती होते. ते आणि हे सोबत युद्धाला होते. तर लढता लढता गुजर यांना वीरमरण आलं. पण त्याच्यानंतरचा जो लढाव होता तो सरनौबतांनी हंबीरराव मोहित्यांनी तितक्याच प्रखरतेने लढून ठेवला किंवा टिकून ठेवला. म्हणून त्यांना त्यांच्या जागी सरनौबतपदी नियुक्त करण्यात आलं. कारण क्वालिटी होती आणि सगळ्या गोष्टी होत्या आणि स्वराज्याच्या साठी खंबीर व्यक्तिमत्व होतं. तसेच आता काही दिवसानंतर हंबीरराव मोहिते नावाचा एक चित्रपट पण येतोय. त्याचं शूटिंग जवळजवळ झालेलं आहे मला वाटतं. तर तो पण नक्की बघा. तर हे एक थोडंसं त्यांच्याबद्दल सांगावं असं वाटलं कारण आज त्यांची जयंती आहे म्हणून त्यांचं थोडीशी एक आठवण. तर याच्यानंतर आता छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांच्याबद्दल काय सांगायचं म्हणजे की आपण एवढा आज लहानपणापासून वाचत आलो आहे. एक सगळीकडनं शिकत आलो आहे. आपण आजसुद्धा गडकोट किल्ले बघतो. तर म्हणजे आजसुद्धा तुम्ही एक अर्धा मिनटं घ्या वाटलंच तर तुमचे डोळे बंद करा आणि छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्याआड काय येतं ते इमॅजिन करा जस्ट. कारण मी जस्ट इमॅजिन करत होतो तर म्हणजे डोळे बंद करून जर तुम्ही छत्रपती शिवराय म्हणलात तर तुमच्या अंगात 12 हत्तीचं बळ येतं. हे मला चांगलं आठवतं कारण बरेचसे गडकिल्ले चढताना उतरताना ते नाव नक्कीच बळ देतं. तर अशा या राजांचा भोसले कुळात जन्म झाला. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती. हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर त्यांना काही काळानंतर पुणे, सुपे आणि इंदापूर या भागातली जी शहाजीराजांची जहागीर होती आदिलशाहीतली ती त्यांना भेटली. तर त्यावेळेस त्या भागामध्ये काहीच नव्हतं. म्हणजे काही सर्व उद्ध्वस्त केलेला प्रदेश. सगळीकडे म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणू शकतो आपण. कुठेच काही नव्हतं. सगळीकडे जाळपोळ झालेली वगैरे वगैरे. सगळा पूर्ण मागासलेला भाग आणि सगळ्या गोष्टी अशा. अशामध्ये जिजाबाईंनी त्यांना घेऊन जे काही भूतो न भविष्यती घडवून आणलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तर जवळजवळ त्यावेळेस महाराजांकडे असं म्हटलं जातं की एक साधारण 40,000 होणांचं त्यांचं प्रदेश होता. होन हे शिवकालीन चलन होतं. जे की एक 2.5 ते 3 ग्रामचा सोन्याचा शिक्का असायचा. त्याला एक होन तेवढ्या क्वांटिटी गोल्डचा बनलेला असायचा. त्याला म्हणजे 40,000 होन मल्टिप्लाइड बाय 3 ग्राम ऑफ गोल्ड कॅल्क्युलेट करू शकता. तर एवढी त्याची व्हॅल्युएशन होती. पण जेव्हा महाराजांचा अभिषेक झाला तेव्हा महाराजांकडे साधारणतः असं म्हटलं जातं की 2 ते 3 कोटी होणांचा राज्य निर्माण झालं होतं. म्हणजे तोपर्यंत त्यांच्याकडे तेवढी जमा राशी तेवढी होती की म्हणजे तेवढं त्यांचं हे होतं खजिना होता की 2 ते 3 कोटी होऊन. म्हणजे आपण विचार करू शकतो 40,000 कुठे आणि कोटी होऊन कुठे. याच्यावरनं लक्षात येतं की तर या सगळ्यांमध्ये फक्त एकटे महाराजच नव्हते तर त्यांच्यासोबत बरीचशी मंडळी होती जी की आता नुकताच स्वराज्य स्थापना दिन होऊन गेला.
तर त्या रायरीच्या पठारावरती शंभू महादेवासमोर जेव्हा त्यांनी शपथ घेतली स्वराज्याची, तेव्हा जे मावळे होते त्या मावळ्यांना घेऊन त्यांनी लढले. त्या लढल्यानंतर त्यांच्यासोबत जी मंडळी होती लहानपणापासूनची जी सगळ्या लढायांमध्ये त्यांच्या सोबतीने होती, त्यांच्या मागे बॅकअप एंडला ती सुद्धा बघत होती, तर त्यांचा पण सहभाग तितकाच महत्वाचा होता. तर त्यांच्याविषयी पण आपल्याला आज थोडं जाणून घ्यायचं. त्याच्या आधी आपण एक अ, थोडीशी नजर टाकूया की छत्रपती शिवाजी महाराजांची वंशवेल किती होती. कारण आपल्याला ठराविकच लोक माहिती आहेत जे की सगळीकडे चर्चिले जातात, की जसे की संभाजीराजे, राजारामराजे, सईबाई असे. पण बाकीचे पण त्यांच्या पत्नी होत्या, त्यांची नावं बघूया थोडीशी, आणि त्यांच्या मुलींची नावं वगैरे ते पण बघूया. नेक्स्ट स्लाइड. आजच्या याच्यामध्ये आपल्याला हे फॉलो म्हणजे आजचं जे ठळक हे असेल त्याच्यामध्ये असं आहे की भोसलेंची वंशवेल ती शॉर्टमध्ये ठेवली आहे मी, जास्त डीपमध्ये नाही जाणार, कारण सगळ्यांना ते बोर पण होईल आणि ऐकायला मजा नाही येणार. कारण पहिले शाहू, दुसरे शाहू वगैरे वगैरे ते खूप पुढे जातं. ते थोडंसं भोसले वंशवेलीबद्दल असेल. त्याच्यानंतर महाराजांचं प्रशासन व्यवस्था कशी चालायची त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. ते अष्टप्रधान मंडळ कसं होतं, त्याचे कामं काय होती, शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान कोण कोण होते ज्यावेळेस ते स्थापन झालं त्यावेळेस. त्याच्यानंतर त्यांच्या अंडरमध्ये काय काय यायचं, कसं काय मॅनेजमेंट होतं. त्यानंतर किल्ल्यांची व्यवस्था, समजा आपण एखादं कार्यालय बघतो त्याची व्यवस्था कशी असते, काइंड ऑफ त्यावेळेसची कशी व्यवस्था होती. त्यानंतर सैन्य दलाचं कसं मॅनेजमेंट होतं. त्यानंतर टॅक्सेशन सिस्टम, एक शॉर्टमध्ये फक्त अधिकारी किती होते, कारण ॲज सच टॅक्सेशन सिस्टम बघायला गेलं तर एक एक लेक्चर जाईल एवढी मोठी गोष्ट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तेवढं डेप्थमध्ये जाऊन त्यांनी ते इम्प्लिमेंट केलेलं आहे त्यावेळेस जे टॅक्सेशन होतं ते. नेक्स्ट स्लाइड प्रतीक. आय होप सगळ्यांना दिसतंय. दिसत नसेल इन केस तर तुमचा मोबाईल आडवा करून बघा, तेव्हा ॲटलिस्ट थोडंसं झूम होईल तुम्हाला. तर याच्यामध्ये शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई भोसले यांना यांचे जे मूल होतं छत्रपती शिवाजीराजे भोसले, आणि त्यांचे थोरले बंधू होते संभाजीराजे भोसले. तर मोठे भाऊ छत्रपती शिवरायांचे. छत्रपती शिवरायांना त्यावेळेस मी जसं सांगितलं की त्यांना इंदापूर महाराष्ट्रातली जहागीर दिल्या गेली. इंदापूर, पुणे, बारामती, मावळ प्रांत थोडासा. तर आणि संभाजीराजांना कर्नाटक प्रांतात त्यावेळेस शहाजीराजांसोबतच होते ते. तर त्याच्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांची लग्न वगैरे म्हणजे इकडे त्यांचं स्वराज्य स्थापना वगैरे झाली. तर त्याच्यामध्ये त्यांनी जसं जसं त्यांना कमी वेळेत स्वराज्य विस्तार करायचा होता, तर त्याच्यामुळे त्यांनी त्यांची लग्न पण तेवढीच झाली, की जसे की सईबाई निंबाळकर बघू शकतो आपण. तर निंबाळकर ही जी घराणे आहेत त्यांचे जे खाली आडनावं दिलेली आहेत, ही सगळी मातब्बर घराणे होते त्यावेळेसची सरदारांची. फक्त एवढं होतं की ते सगळे सरदार आपल्या स्वराज्यात नव्हते, तर कुठल्या तरी शाहीच्या हाताखाली किंवा कुठेतरी असे काम करायचे. किंवा त्यांचा स्वतःचा एक प्रदेश होता, स्वतःच एक असं एक हे असायचं, पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे असायचं ते सगळं एखाद्या शाहीच्या अंडर चालायचं. तर त्याच्यामुळे त्यांना स्वराज्यात आणण्यासाठी, संबंध प्रस्थापित करण्यासाठी छत्रपतींनी एवढे विवाह केले असं म्हटलं जातं. तर हे काही पुस्तकांमध्ये वेगळं दिलेलं आहे थोडंसं, काही पुस्तकांमध्ये वेगळं दिलेलं आहे. तर जेवढं जमेल तेवढं कोलेट केलं इथे. तर याच्यामध्ये सईबाई निंबाळकर आहेत, त्यांचं निंबाळकर घराणं. त्याच्यानंतर सगुणाबाई शिर्के बद्दल थोडासा एक डाऊट आहे की शिर्के आहे की शिंदे आहे. तर ते थोडंसं एक म्हणजे मी वाचताना 2 ठिकाणी तसं जाणवलं. तर ते थोडंसं एक कॉन्ट्राडिक्टरी आहे थोडंसं. त्याच्यानंतर सोयराबाई मोहिते, मोहिते घराणं सुद्धा एक मोठं होतं. जसं की आपण बघितलं हंबीरराव मोहितेंची जयंती आहे. तर मोहिते घराणं सुद्धा पराक्रमी होतं. त्यांच्याशी जे संबंध प्रस्थापित झाले त्याच्यानंतर त्याच्यासाठी हा सगळं आपण बघू शकतो. त्याच्यानंतर पुतळाबाई पालकर आणि लक्ष्मीबाई विचारे, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव आणि गुणवंताबाई इंगळे. या त्यांच्या 8 पत्नीची नावं आहेत.
सईबाई निंबाळकर ह्या पहिल्या पत्नी होत्या महाराजांच्या. त्यांना 4 अपत्य झाली, जसे की संभाजीराव, 3 मुली यांना जाधव करण्यात देण्यात आलं. आणि अंबिका हे महाडिकां मोठं घराणं त्यांचं करण्यासाठी हा एक महत्वाचा दुवा ठरला. त्यानंतर सोयराबाई मोहिते ज्या होत्या त्यांच्यापासून छत्रपती राजाराम महाराज आणि अजून एक मुलगी झाली, त्यांच्याबद्दल थोडं कॉन्ट्राडिक्टरी, कुठे बाळाबाई आहे, कुठे मयूर, आवाज थोडा मध्ये मध्ये ब्रेक होतोय. अच्छा, आता येतोय क्लिअर? हा, येतोय. हॅलो, येतोय. ओके. तर त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि दीपाबाई, बाळाबाई किंवा दादूबाई हे सोयराबाई मोहितेंकडनं 2 अपत्य झालेली, एक मुलगी आणि एक मुलगा. आणि त्याच्यानंतर सुद्धा मला एक थोडे अजून हे बघायला भेटलं थोडंसं, ज्या सगुणाबाई शिर्के ज्या दिसत आहेत ना, तर त्या सगुणाबाई शिर्के कडनं मुलगी झालेली, तिचं नाव राजकुंवरबाई. आणि सकुवारबाई ज्या आहेत त्यांच्याकडून कमळाबाई नावाची एक मुलगी होती. एक बेसिक त्या काळातली वंशवेल आपण म्हणतो. त्यानंतर मग पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे की जसं संभाजीराजांचं येसुबाईंसोबत लग्न झालं, त्यांना शाहू नावाचे एक पुत्रप्राप्ती झाली. त्यांचं नाव शाहू महाराज होतं, जे की ते वाढले वगैरे. आणि त्याच्यानंतर ते सातारच्या गादीला त्यांना बसवण्यात आलं. आणि राजाराम महाराज जे की जेव्हा यांना रायगडाला होता, तेव्हा राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी साहेब ह्या तिथून निसटून जाण्यात यशस्वी झाल्या, कारण येसुबाईंना त्यावेळेस मुघलांनी अटक केली होती. त्यांनी तह केला. आवाज थोडा क्लिअर. हॅलो, ते स्वाधीन झालं, कमीत कमी नुकसान व्हावं स्वराज्याला. हा, हॅलो हॅलो, हा, आवाज येत नाही अजून पण क्लिअर. अच्छा. नेटवर्कचा इश्यू आहे वाटतं, आवाज ब्रेक होते फार. तर ही एक अजून पण येत नाही ना आवाज? आता येतोय का थोडा क्लिअर? हा, आता क्लिअर येतोय, पण मध्ये मध्ये कट होतो. ऑफलाईन अच्छा, कनेक्ट अच्छा. करता येते का बघ ना. नाही, ऑफलाईन नाही कनेक्ट करता येणार बहुतेक. म्हणजे स्लाइड्स विनोदा फॉरवर्ड करेल, स्लाइड जे असतील ते. आणि ते विशालला बोलत होता की ऑफलाईन पण करता येतं मोबाईल. व्हॉट्सअप कॉल करा बरं मला. नाही, व्हॉट्सअप कॉल तो बॅकग्राऊंडला हे येईल रे. नाही, मी करतो बरोबर मॅनेज, तुम्ही करा बरं. हा, चालूच राहू. एक मिनिट थांब. ऑफलाईन कॉल आपल्याला डायल करायला लागतो ना नंबर? हा, ओके. ऑडिओ ओनली मोड का? हॅलो विशाल. ऑडिओ कनेक्शन करावं लागेल. त्याच्यानंतर तुला एक कॉल मी किंवा डायल इन असे 2 ऑप्शन असतात. त्यातलं कॉल मी ऑप्शन केलास आणि तुझ्या
कॉलेज. त्यासाठी तुला हा ऑडिओ कनेक्शन करावं लागेल, कनेक्ट करावं लागेल. याला आता तर हे सध्या ऑडिओवरती आहे. मला नंबर डायल करायला लागेल ना वेबएक्सचा? वेबएक्सचा नंबर 2 ऑप्शन आहेत. तुझा वेबएक्सचा नंबर डायल इन कर किंवा तुला कॉल येईल त्यांच्याकडून. 2 आहेत असे ऑप्शन. अच्छा, मला कॉल येईल. हा, पण ते मग विनायकला इनिशिएट करायला लागेल ना होस्टला? नाही नाही, तू डायरेक्ट कॉल करू किंवा एक काम कर, जाऊ दे, डायरेक्ट तू डायल इनच कर. यासाठी नंबर पाहिजे ना, मुंबईसाठी नंबर नाही करू. तो आहे बहुतेक 22 समथिंग काहीतरी आहे मला वाटतं. हा, मग त्याच्यावरून करून बघ. हॅलो, आवाज येतोय तुमचा आता क्लिअर? तुम्ही करू शकता मला वाटतं आता, ज्या जागेवर असेल. ओके, आवाज येतोय का क्लिअर? मग असू दे, काय हरकत नाही. चालेल, कंटिन्यू करतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी साहेब ज्यांनी जेव्हा स्वराज्यात कुठलेच छत्रपती नव्हते इकडे महाराष्ट्रात वगैरे, तेव्हा यांनी सगळं तख्त सांभाळलं संताजी धनाजींच्या जोडीने. आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत रामचंद्र अमात्य हे सुद्धा होते, ज्यांचं की आपण आज आज्ञापत्र वाचल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिवकालीन कळून येतात. सगळे अस्पेक्ट्स त्यावेळेसचे जे काय होते महाराजांच्या काळातले, कर वसुली असेल किंवा दुर्ग बांधणी स्थापत्यशास्त्र असेल किंवा सेनापती घोडदळ वगैरे, या सगळ्या डिटेलिंग त्यांच्या आज्ञापत्रामध्ये आहेत. ते पण आपण वाचू शकता कधी वेळ मिळाला तर. आणि जर हे थोडंसं एक याच्याबद्दल होतं आपलं, महाराजांची थोडक्यात एक वंशावळ दाखवण्याचा प्रयत्न केला इथे. तर नेक्स्ट स्लाइड. याच्यानंतर आपण बघूया अष्टप्रधान मंडळाबद्दल थोडंसं, की कसं प्रशासन चालायचं बेसिकली. तर महाराजांचा जेव्हा पहिला राज्याभिषेक झाला, महाराजांचे 2 राज्याभिषेक झालेले आहेत. एक म्हणजे पहिला झाला 6 जून 1674ला. तर तो म्हणजे सार्वजनिक याच्यामध्ये केलेला राज्याभिषेक होता. म्हणजे सगळ्यांना बोलावून वगैरे असं आमंत्रणं पाठवली गेली. सगळ्या इंग्रज अधिकारी सहित सगळ्या शाह्यांचे मंडळी वगैरे सगळे आलेले होते. मोठमोठे मातब्बर सरदार वगैरे सगळ्यांना आमंत्रणं देऊन बोलवण्यात आलं होतं. तर तो एक मेन पहिला राज्याभिषेक झालेला आहे छत्रपती म्हणून, गागा भट्टांनी केला होता. तर त्यावेळेसच एक कानू जाबता नावाचं एक डॉक्युमेंट पास केलं गेलं किंवा रिलीज केलं गेलं त्या काळात, की हे सगळं ठरवण्यासाठी की महाराजांचं प्रशासन कसं असलं पाहिजे याच्यासाठी. एक कानू जाबता नावाचं एक डॉक्युमेंट तुम्हाला वाचायला भेटेल कुठे पण. म्हणजे ऐतिहासिक काळातल्या डॉक्युमेंट्समध्ये कधी वेळ भेटला तर वाचा. त्याच्यामध्ये पण सुंदर दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ चं महत्त्व काय आहे ते सगळं दिलेलं आहे, आणि असंच का असायला हवं ते सुद्धा दिलेलं आहे थोडक्यात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की जेव्हा राजा छत्रधारी राजाची पूर्ण म्हणजे पूर्णत्वास तेव्हा जातो जेव्हा त्याच्या खाली एक गंभीर जबरदस्त असं मंडळ किंवा मंत्रिमंडळ काम करतं किंवा लोक काम करतात एक सिस्टमॅटिक वेमध्ये. तर ते एक हे होतं की त्याच्यामध्ये त्यांनी मग सांगितलं की अष्टप्रधान मग कोण कोण असतील त्याच्यामध्ये महाराजांच्या खाली. तर त्यावेळेस ते छत्रपती झाल्यानंतर पेशवा पदांची निर्मिती करण्यात आली. तर हे पहिली वेळ होती जेव्हा पेशवा पद अंमलात आणलं गेलं. तर आपल्याला कधी प्रश्न पडतो की म्हणजे पेशवे म्हणजे आपल्याला असं वाटतं की पुण्याचेच, म्हणजे एक आपलं बेसिक अंडरस्टँडिंग तसं की पेशवा, आपण जे मूवीज वगैरे बघितलंय थोडक्यात की पेशवे काय होते वगैरे असं ते सगळं. पण पेशवे पदाची निर्मिती ही त्या काळात झालेली आहे. पेशवा हे पद निर्माण याच्यासाठी केलं गेलं की इक्विव्हॅलंट टू किंग, म्हणजे राजांच्या नंतर त्याला मान होता सगळा, प्रधानपद किंवा पेशवापद. त्याच्यानंतर अमात्य, सचिव, वाकनीस, सुमंत, पंडितराव, न्यायाधीश ही 8 प्रधानांची नावं आहेत. हे अष्टप्रधान मंडळ त्यावेळेस स्थापन करण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांच्या खाली जी कारकून कचेरी, म्हणजे प्रत्येक प्रधानाचं एक स्वतःच अशी कचेरी असायची वेगळी. तर त्याच्यामध्ये
किती लोक असायची ती म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करणारी लोक म्हणजे दिवाण, मुजुमदार, लेखापरीक्षक, फडणीस, सबनीस, चिटणीस, कारखानीस, जमादार, पोतनीस. तर ही सगळी लोक या अष्टप्रधानांच्या इंडिव्हिज्युअल अष्टप्रधानाच्या खाली एवढी सगळी लोक कामाला असायची. आणि या अष्टप्रधानांना परत त्यांनी डिवायडेशन ॲज पर त्यांचं जे काही वर्क होतं त्याच्यानुसार परत डिवायडेशन होतं. म्हणजे हे एक उत्तम मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं आपण, मॅनेजमेंट किती ट्रान्सपरंट असायला हवा आणि कसं असायला होतं ते पुढे येईलच आपल्याला. नेक्स्ट स्लाइड. तर हे महाराजांचं प्रशासन जे होतं अष्टप्रधान मंडळ, त्याच्यामध्ये आता इथे दिलेलं आहे की राजा हाच सरकारचा प्रमुख असून तो प्रधान मंडळाच्या मदतीने राज्यकारभार पाहत असे. तर हे कानूजाप्त्यामध्ये दिलेलं आहे आणि रामचंद्र पंतांच्या आज्ञापत्रात सुद्धा हे दिलेलं आहे, हे नोंद आढळते. तर जे मगाशी सांगितलं की पेशवा किंवा मुख्य प्रधान, मुजुमदार किंवा अमात्य, वाकणीस किंवा मंत्री, डबीर किंवा सुमंत. आता ह्या गोष्टी कशा आहेत ना, पेशवा हे वगैरे हे शब्द उर्दू आहेत आणि बाकीचे जे आहेत प्रधान, मुख्य प्रधान वगैरे हे संस्कृत भाषेतले शब्द आहेत. तर हे पुढे आहे एका याच्यात टाकलेलं, तिकडे कळेल तुम्हाला. तर जेव्हा राज्यारोहणाचा समारंभ झाला आपल्या गडावरती, तर ते खाली तेच दिलेलं आहे की अष्टप्रधान मंडळ त्यावेळेस अस्तित्वात आलं आणि ते सिंहासनाच्या दुतर्फा छत्री धरून आणि पाण्याच्या घागरी घेऊन वगैरे उभे होते महाराजांच्या मागे. हे सगळं दिलेलं आहे की ओके. मंडळाची स्थापना कशी झाली हे थोडक्यात दिलेलं आहे इकडे. तू म्यूटवर जा. तर इथे अष्टप्रधान मंडळ कसं अंमलात आणलं ते थोडक्यात सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. आता याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला एक मोबाईल आडवा करूनच बघायला लागेल आय गेस, कारण ते थोडं बारीक आहे. हे एका बुकमधलं घेतलंय मी, कारण वेळ नव्हता जास्त टाईप करायला वगैरे मराठी टायपिंगसाठी PPT वरती. तर याच्यामध्ये आता प्रत्येकाचं काम काय दिलेलं होतं ते त्याला प्रत्येकाला फिक्स करून दिलेलं होतं. समजा एक्झाम्पल एखादी गोष्ट महाराजांच्या अखत्यारीत येते, ती महाराज यांच्या मदतीनं कशी पार पडतात ते आपल्याला कळून येईल. की जे मुख्य प्रधान किंवा पेशवे होते त्यांनी राज्यकारभार म्हणजे मुख्य प्रधानांनी सर्व राज्यकारभार बघायला पाहिजे म्हणजे छत्रपतींच्या नंतर. तसेच जो प्रदेश आपल्याला अखत्यारीत नाहीये तो प्रदेश मिळवता कसा येईल, सेना घेऊन जाऊन ते पण त्यांनी प्लॅनिंग करायला हवं. ही सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर होती. त्याच्यानंतर जो नेमून दिलेला प्रदेश होता त्यांच्या अंडरमध्ये, त्याचा सगळा कारभार त्यांना बघायचा होता. म्हणजे असं इंडिव्हिज्युअल एक पद देऊन महाराजांनी सोडून नाही दिलं, हे ॲडिशनल त्यांना वर्क स्पेसिफाय करून दिलं. त्याच्यामुळं कामात जे म्हणजे इथे आपण थोडंसं मॅनेजमेंटचा पार्ट बघू शकतो महाराजांच्या, की त्याच्यानंतर शत्रूची बातमी काढून त्याचा पराभव कसा करावा याच्याबद्दल आणि छत्रपतीकडून जे डॉक्युमेंट किंवा जे कागद किंवा खलिते जे म्हणायचे आपण त्यावेळेसचे किंवा पत्र असतील काही, ती छत्रपतींकडनं यांच्याकडे यायची. त्यांची मुद्रा उमटल्यानंतर त्याच्यानंतर परत यांचा स्टॅम्प त्याच्यावरती मुद्रा ॲडिशनली असायची. तर ही ट्रान्सपरन्सी म्हणू शकतो आपण त्यावेळेसची, की किती योग्य पद्धतीने हाताळली होती महाराजांनी. त्याच्यानंतर जे अमात्य किंवा यांना आपण अर्थमंत्री बघू शकतो किंवा यांच्या अंडरमध्ये सर्व प्रदेशाचा जमा खर्च, शेतसारा किंवा टॅक्सेशन असेल थोडक्यात, तर सगळं यांच्या अंडर यायचं. तर यांच्याकडे एक मेन जबाबदारी होती अमात्यांकडे. त्याच्यानंतर सेनापती, आपण मगाशी हंबीररावांचा उल्लेख केला, त्यांच्या आधी आपले प्रतापराव गुजर म्हणून सेनापती होते महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधी, किंवा एक लढाई झाली होती त्या लढाईच्या आधी, त्या लढाईचं नाव नाही आठवते मला. तर नेसरी हा, नेसरीच्या खिंडीत प्रतापराव गुजर, बरोबर, नेसरीची लढाई. तर तिथे त्याच्यानंतर हे हंबीरराव आपले सेनापती होते. तर
तर त्यांनी काय काय करायला पाहिजे की सैनिकांचं वेतन वेळेच्या वेळी दिलं गेलं पाहिजे. सर्व सेनेचं रक्षण ची जबाबदारी सुद्धा यांच्यावर होती. म्हणजे ॲज अ सेनापती, लष्कर प्रमुख म्हणू शकतो आपण त्यांना. पूर्ण त्यांच्या अंडर जे होतं, तर ते सगळं त्यांना बारकावे असतील की कुठे कमी पडतंय, कुठे जास्त होतंय, किंवा सैनिकांना जे काही आहेत आपल्या अंडर मावळे, त्यांना काय काय चॅलेंजेस फेस करायला लागतात वगैरे, हे सगळं बघत होते. आणि बरीचशी डॉक्युमेंट्स अशी आढळतात, म्हणजे काही लेक्चर्समध्ये सुद्धा ऐकलं की महाराजांच्या काळात कधीच एक दिवस सुद्धा असा नव्हता की ज्या दिवशी सैनिकांना पगार दिला गेला नाही वेळेवर. एक 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 दिवस सुद्धा असा नव्हता की ज्यावेळेस त्यांना वेळेवर पगार झाला नाही. स्वराज्यात काही कुठे काही घडो, त्यांना वेतन वेळेवर मिळायचं. तर हे एक स्ट्रॉंग मॅनेजमेंट, फिनान्शियल मॅनेजमेंट आपण एक समजू शकतो, याच्यातनं एक शिकायला भेटतं. तर याच्यानंतर यांच्यानंतर सचिव असायचे. तर यांच्याकडे छत्रपतींचा जो पत्रव्यवहार होता, स्वतःचा पत्रव्यवहार किंवा महत्त्वाची बाहेरची कागदपत्रे यायची ती सगळी, आणि म्हणजे एक पर्सनल असिस्टंट काइंड थोडक्यात. तर हे सगळं छत्रपतींच्या अंडरमध्ये हे बघायचे, छत्रपतींशी डिस्कशन करून. त्याच्यानंतर मंत्री किंवा मगाचं जे सांगितलं होतं वाकनीस, तर ते यांच्याकडे काय होतं की छत्रपतींचा जो सर्व राजकीय व राजनैतिक बाबी हे हँडल करायचे, की परदरबारातून आलेले पाहुणे असतील, त्यांचं स्वागत वगैरे, किंवा चर्चा असतील थोडक्यात. त्याच्यानंतर महाराजांची दिनचर्या, काय काय घडलंय, हे सगळं लिहिण्याचं काम यांच्याकडे होतं. त्याच्यानंतर समंत म्हणजे अप्रूव्ड, हे जे मोहर उमटवायचं काम सुद्धा यांच्याकडे होतं. महाराजांच्या कार्यालयाचं काम हे बघायचे मंत्री किंवा वाकनीस. त्याच्यानंतर पंडितराव ही एक प्रधान होते आपल्या ह्याच्यात. तर यांच्या अंडरमध्ये सर्व धार्मिक बाबी ज्या होत्या त्या सगळ्या असायच्या. जी काही मंदिरं होती मुलखामध्ये छत्रपतींच्या पूर्ण, त्याचा सगळा कारभार, तिथले ब्राह्मणांचं भोजन असेल, त्यांच्याशी काही दानदक्षिणा धर्म असतील, ते सगळं यांच्या अंडर यायचं. त्याच्यानंतर समाजातील विविध परंपरा, आचार-विचार असतील किंवा इतर काही बाबी असतील, की आपण हे पण बघतो की बऱ्याच लोकांचं धर्मांतर वगैरे करण्यात आलं त्यावेळेस. ते सगळं हे बघायचे. तर म्हणजे त्यात यांचा सुद्धा वाटा होता, पंडितरावांचा. तर त्याच्यानंतर न्यायाधीश. आता महाराज स्वतः छत्रपती असून सुद्धा त्यांनी एक न्यायाधीश एक पद निर्माण केलं. याच्यातच त्यांची पारदर्शकता म्हणा किंवा सगळ्यांचं सगळीकडनं त्या एखाद्या खटल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला कळू शकतो, की समजा मी राजा आहे आणि मी जे म्हटलं तेच प्रजेने केलं पाहिजे, असं काही नव्हतं. तर न्यायाधीशांची नेमणूक त्याच्यासाठी होती, की महाराजांच्या जे तत्व होती, की म्हणजे आज आपण जे बघतो, की गुन्हेगार असेल तरच त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. तर हे पडताळून पाहण्यासाठी ते स्पेसिफिक न्यायाधीश त्यांनी नेमले होते. तर त्यांचं तेच काम होतं, की न्याय निवाड्याच्या खटल्यांवरती सर्व अधिकार चालवून त्यांना व्यवस्थित शिक्षा करणे. त्याच्यानंतर त्याच्यावरती त्यांचं समंत चिन्ह असायचं, अप्रूव्हलचं, आपण मोहर उमटवायला लागायची. तर ते कार्य निष्पक्षपातीपणे कसं पार पडता येईल याच्यावरती त्यांचा जास्त भर असायचा, की महाराजांच्या प्रतिमेला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे आणि रयतेला सुद्धा काही वाईट नाही वाटलं पाहिजे. अशा प्रत्येक प्रकारचे न्यायनिवाडे त्यांच्या काळात घेतले गेले होते आणि ते व्यवस्थित प्रकारे हाताळले, असं आपल्याला बऱ्याचशा डॉक्युमेंट्समधनं जुन्या दिसून येतं. त्याच्यानंतर सुमंत किंवा डबीर. तर हे आज जसे आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री काम करतात, की या देशाचं त्या देशासोबतचे संबंध कसे वाढवता येतील, परराष्ट्र पत्रव्यवहार, परराष्ट्राच्या बाबतीत स्वतःचं मत मांडणे, तर या सगळ्या चर्चा हे सुमंत घडवून आणायचे. किंवा त्यावेळेसचं जे काही इमर्जन्सी लागलीच काही, तर युद्धावर सुद्धा जायचे. तर हे सगळं असं हे सुमंत हे पद जे सांभाळायचे ते करायचे. यांचं सुद्धा
त्या जे काही डॉक्युमेंट पास होऊन यायचे त्याच्यावरची यांची सिग्नेचर असायची. तर मग आपण ओव्हरऑल जर बघितलं समजा एक थोडक्यात, तर महाराजांनी समजा एखादं खलिता स्वाक्षरी करून दिला, त्यांची स्वतःची जी काही प्रतिमा आहे ती उमटवली, आपण राजमुद्रा म्हणू शकतो. तर त्याच्यानंतर किंवा महाराजांची स्वाक्षरी असेल, तर त्याच्यानंतर ह्या बाकीच्या लोकांच्या पण त्याच्यावरती अप्रुव्हलच्या म्हणजे तो कागद कुठल्या रिलेटेड आहे त्याच्यानुसार यांच्याकडे सुद्धा अप्रुव्हलला यायचा. त्याच्यामुळे याच्यातनं आपल्याला एक ट्रान्सपरन्सी दिसून येते, की महाराजांनी जरी निर्णय घेतला तरी या लोकांपर्यंत तो निर्णय जायचा. यांच्या अप्रुव्हल नंतरच तो कागद पुढे पास होऊन पुढे जायचा. त्याच्यामुळे यांचं सुद्धा एक इम्पॉर्टन्स स्वराज्याच्या कारभारात तेवढंच होतं आणि तेवढंच योगदान पण होतं. त्याच्यानंतर आता आपण थोडक्यात नावं बघूया, कोण कोण होते त्यावेळेसचे अष्टप्रधान. काही काही नावं तुमच्या ओळखीची असतील, काही काही नसतील नावं ओळखीची. तर याच्यामध्ये मोरो त्र्यंबक पेशवे हे पेशवे पदावरती होते आणि नारो निळकंठ व रामचंद्र निळकंठ हे मुजुमदार म्हणून होते. त्याच्यानंतर रघुनाथ पंडितराव हे दानाध्यक्ष किंवा आपण धर्माध्यक्ष मगाशी जे बघितलं ते होते, दानाध्यक्ष. त्याच्यानंतर हंबीरराव मोहिते सेनापती, दत्ताजी त्रिंबक हे वाकनीस होते किंवा मंत्री म्हणू शकतो आपण मगाशी बघितलेलं. त्र्यंबकजी सोनदेव हे सुमंत रामचंद्र पंतांचे पुत्र होते, परत यांच्या सुमंत म्हणून मंत्री होते. आणि अण्णाजी पंत सुरनीस हे बऱ्याच आपण सिरियलमध्ये वगैरे बघितलं असेल, हे नाव खूप ऐकलेलं तुम्ही. त्याच्यानंतर न्यायाधीश म्हणून निराजीरावजी एक होते आणि आणखी एक न्यायाधीश आढळतात ना डॉक्युमेंट्समध्ये काही, की त्यांचं नाव काझी म्हणून होतं. तर ते सुद्धा इन्व्हॉल्ड होते, म्हणजे 2 न्यायाधीश सुद्धा होते. तर हे महाराजांचं त्या काळातलं एक प्रशासन या लोकांना दिलेलं होतं. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी होती, की ही जी अष्टप्रधानांची जी काही म्हणजे समजा आता त्यांनी मला एखाद्या फॉर एक्झाम्पल मोरो त्र्यंबक पेशवे यांना पेशवापदी नेमलं, पण मोरो त्र्यंबक पेशव्यांचा जर काय मुलगा असेल, मोरो त्र्यंबक पेशवे गेल्यानंतर त्यांच्या मुलाला ते पेशवेपद ट्रान्सफर होणार नाही, अशी व्यवस्था शिवाजी महाराजांनी केली होती. म्हणजे वंश परंपरेनुसार ते पद चालायचं नाही, तर ते पद चालायचं त्याच्या कर्तृत्वावरती. त्याच्यामुळं याच्यातले सुद्धा बरेचसे मंडळी बदललेले दिसतात. इव्हन मोरोपंत पिंगळे यांना पेशवे बनवण्याच्या आधी सुद्धा एक दुसरे पेशवे होते आपल्या स्वराज्यामध्ये. याचा खूप कमी ठिकाणी उल्लेख येतो, त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या आता. पण त्यांना काही दिवसातच काढण्यात आलं, कारण त्यांचं काम आणि कर्तृत्व तेवढं काही खास नव्हतं. महाराजांना वाटलं नाही म्हणून त्यांना हटवण्यात आलं पदावरनं आणि मोरोपंत पिंगळेंना आणण्यात आलं. याच्यामुळे झालं काय, की सगळ्या लोकांना जे काही कामात चोखपणा होता तो आणावाच लागला. तेवढंच लक्ष देऊन स्वराज्यासाठी काम करावंच लागलं. कारण तुम्ही काम नाही दाखवलं तर तुम्हाला तिथनं हकालपट्टी करण्यात येईल आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी होत्या, की एवढ्या पद भूषवल्यानंतर तुम्ही तुमची नाचक्की होणार थोडक्यात, की तुम्ही सुरनीस होतात किंवा तुम्ही पेशवेपदी होता विराजमान होतात, तर तुम्हाला काढून दिलं. ते एक नाचक्की काइंड होतं. तर त्याच्यामुळे हे जे एक हे महाराजांचं मॅनेजमेंट आपण थोडं याच्यातनं अभ्यासू शकतो. त्याच्यानंतर आता इकडे अष्टप्रधान जी काय मंडळी होती, तर त्यांना ही पगारी मंडळी होती. यांच्या अखत्यारीमध्ये महाराजांनी आता जशी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना त्यावेळेस जहागिरी दिली होती त्यांची स्वतःची. कारण प्रत्येक त्या काळात म्हणजे ज्या काही शाह्या होत्या, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, तर यांचं काय होतं, की ते काय स्वतः लक्ष नाही द्यायचे तिकडे. एक तिकडे अधिकारी म्हणजे किंवा त्यांचा मुलखाचा अधिकारी नेमून त्याला जहागिरी दिली जायची आणि ते त्याच्या अखत्यारीत चालायचं. मग त्याला जसं चालेल, जसं वाटेल तसा तो ते प्रदेश चालवायचा आणि बादशालावरती ते सगळं बघायचं त्या प्रदेशाचं. बादशाला तसं काही घेणं देणं नव्हतं. पण महाराजांच्या काळात तसं नव्हतं. महाराजांच्या काळात यांना हे सगळी मंडळी पगारी होती. या सगळ्यांना पगार दिला जायचा. कोणालाच वतन महाराजांनी दिलं नाही. तर ही सगळ्यात एक मोठी अभ्यासाची बाब आहे, की वतन का दिलं नाही, तर ते जर समजा वतन दिलं तर तिकडे ते स्वतःचं सैन्य बनवतात आणि सैन्य बनवून मग कधी पण बंड करून ते दुसऱ्या राज्यात किंवा स्वतःचं राज्य निर्माण करू शकतात. म्हणून कुणाला जहागिरी किंवा वतन महाराजांनी दिलं नाही.
तर हे त्याचं महत्त्वाचं कारण होतं. तर याच्यामध्ये यांना एवढे पगार, आता तुम्ही मगाशी जे सांगितलं मी, 1 होन म्हणजे 2.5 ते 3 ग्राम सोनं म्हणजे 1 होन. आता यांना 15,000 होन पेशव्यांना पगार होता. आता इथे दिलेले उर्दूमध्ये पेशवा म्हणतात, संस्कृतमध्ये मुख्यप्रधान म्हणतात. तर अधिकारी होते मोरोपंत पिंगळे. यांना 15,000 होनाचा पगार होता, वार्षिक पगार बरं का. त्याच्यानंतर मुजुमदार, अमात्य, नारोबा रामचंद्र नीलकंठ यांना 12,000 होन एवढा पगार होता वार्षिक. त्याच्यानंतर सेनापती, सरनौबत. सेनापती हे उर्दूमध्ये, सरनौबत हे संस्कृतमध्ये. यांना हंबीरराव मोहिते यांना पगार होता 10,000 होन पर इयर. तर सुरनीस, अण्णाजी दत्तो किंवा सचिव हे संस्कृतमध्ये, यांना 10,000 होन पगार होता. वाकनीस, मंत्री जे होते दत्ताजी त्रिंबक, यांना 10,000 होन पगार होता. आणि पंडित जे होते राजपुरोहित, पंडितराव किंवा राजपुरोहित, रघुनाथ पंडित यांना 10,000 होन पगार होता. निराजीरावजी न्यायाधीश होते, त्यांना सुद्धा 10,000 होन पगार होता. डबीर सुमंत, रामचंद्र सोनदेव यांना सुद्धा 10,000 एवढा पगार होता. तर आपण याच्यावरनं एक अभ्यास केला तर एक लक्षात येतं की यांना एवढे पगार का दिले. त्याच्यामागे मूळ कारण हेच होतं की यांनी भ्रष्टाचार करू नये म्हणून यांना व्यवस्थित पगार. कारण जेव्हा महाराजांनी स्वराज्याची स्थापना चालू केली, म्हणजे जेव्हा महाराजांच्या अंडरमध्ये मुलूक आला, तेव्हा महाराजांकडे फक्त 40,000 होन होते आणि तेच महाराज आज यांना एवढे 15,000 होन, 10,000 होन वार्षिक एवढं पगार देतात. म्हणजे त्याच्या मागचा दृष्टिकोन लक्षात घेऊ शकतो की आपण सॅटिस्फॅक्शन जे असतं की एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, हे आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा दिसून येतं. म्हणजे मी जेव्हा संस्कृत शिकत होतो तेव्हा मला हा एक चॅप्टर होता, त्याच्यामध्ये सुद्धा हे होतं थोडंसं की समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला जर कारभार चालवायचा असेल तर त्याने एम्प्लॉयला सॅटिस्फॅक्शन कसं काय केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये हे सुद्धा होतं की त्याला गुड क्वांटिटी ऑफ सॅलरी सुद्धा दिल्या गेली पाहिजे की तो सॅटिस्फाय राहायला पाहिजे. तर हे एक यातलं एक ऑब्झर्वेशन. तर हे थोडंसं अष्टप्रधानांबद्दल आपलं पगार त्यांचे वगैरे बघितलं आपण. आता या अष्टप्रधानांच्या अंडरमध्ये टोटल 18 कारखाने आणि 12 महल याचा कारभार हे अष्टप्रधान मंडळ बघायचे. म्हणजे वरती छत्रपती, त्यांच्या खाली अष्टप्रधान मंडळ, त्यांच्या खाली बाकीची कार्यालय आणि त्यांच्या या सगळ्यांच्या अंडरमध्ये हे एवढे सगळे कामं बघायचे. तर याच्यामध्ये आपण खाली जे 18 कारखाने दिलेले आहेत तर ते आपण बघू शकतो की त्याच्यामध्ये यांना 2 मध्ये डिवाइड केलं होतं. कारखाने म्हणजे आपले आत्ताच्या काळातले कारखाने नाही, तर त्या काळात हे कारखाने म्हणजे हा यावनी शब्द आहे. तर त्या काळाचे आपण हे म्हणू शकतो की सेक्शन्स म्हणू शकतो किंवा विभाग म्हणू शकतो आपल्या साध्या भाषेमध्ये, प्राकृत भाषेत. तर त्याच्यामध्ये हे कारखाने विभागले होते 18 याच्यांमध्ये. तर त्याच्यामध्ये पहिला कारखाना जो होता तो खजिन कारखाना, हा खजिन्याचा विभाग होता. त्याच्यानंतर होता जवाहीरखाना. जवाहीरखाना म्हणजे रत्नशाळा. त्याच्यानंतर अंबरखाना, हे ॲक्च्युली हत्तीचे सामान हे नावावरती लिहिलंय खरं, पण हा नंतर मी थोडंसं अभ्यासलं तर कळालं की अंबरखाना म्हणजे धान्य कोठार असतं, तर हत्तीचे सामान नाही आहे, हे चुकीचं आहे. तर त्याच्यानंतर शरबतखाना हे औषधालय असतं. त्याच्यानंतर तोफखाना, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की तोफांसाठी तिकडे तोफा ठेवलेल्या असतात किंवा जी काही यंत्रसामग्री लागते तोफांसाठी किंवा इतर युद्धासाठी, ती सगळी यंत्रशाळा म्हणू शकतो आपण त्याला साध्या संस्कृत भाषेमध्ये. आणि कारण हे जे नावं दिलेले आहेत तिकडे हे सगळे यावनी भाषेतली नावं आहेत. यावनी म्हणजे जी काही उर्दू काइंड ऑफ हिंदी जी होती ती त्या काळातली, म्हणजे जी काही इतर शाळा वापरायचे त्याच्यातली ही भाषा, हे खाना वगैरे म्हणायचे त्यावेळेस. तर त्याच्यानंतर दफ्तरखाना म्हणजे डॉक्युमेंटेशन पूर्ण किंवा कागदपत्राचा विभाग म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर जामदारखाना, तर याच्यामध्ये सर्व प्रकारची नाणी असतील ती इथे ठेवल्या जायची जामदारखान्यामध्ये. त्याच्यानंतर जिरातखाना, तर जिरातखाना हा शेतीशी रिलेटेड आहे. पूर्ण शेतीबद्दलचं याच्या अंडरमध्ये बघितलं जायचं, या विभागाच्या अंडरमध्ये. त्याच्यानंतर इथे हे थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. तर हे मुतफाकखाना म्हणू शकतो आपण त्याला, म्हणजे स्वयंपाकघर. हे मुतफाकखाना एक डिपार्टमेंट झालं त्याच्यामधलं. त्याच्यानंतर उष्टरखाना म्हणजे उंट व त्यांचे सामान या खाण्याच्या अंडर यायचं, उष्टरखान्याच्या अंडर.
त्याच्यानंतर नगारखाना. नगारखान्याच्या अंडरमध्ये सगळे वाद्य यायचे, कारण त्यावेळेस गडावरती काही जरी झालं तरी पहिल्यांदा जी काही दवंडी म्हणू शकतो आपण किंवा नौबत म्हणायचे त्यावेळेस, तर नौबत द्यायचे, तर ते सगळे वाद्य या नगारखान्याच्या अंडरमध्ये येतात. आज सुद्धा आपण रायगडला गेल्यानंतर नगारखाना बघतो, तर तिथे जे काही वाद्य वाजवली जायची ती या डिपार्टमेंटच्या अंडर यायची. त्याच्यानंतर तालीमखाना. तालीमखाना म्हणजे तालीम, आपण कोल्हापूरला जो शब्द वापरतो तालीम, तालीम म्हणजे व्यायामशाळा. तर हा तालीमखाना हा तिकडचा तेच आहे. इथे सगळे व्यायामशाळा म्हणतात याला, तालीमखान्याला. त्याच्यानंतर इकडे हा जो पिलखाना दिलेला आहे, तर या पिलखाना म्हणजे हत्तीशाळा आहे. तर हे नंतर थोडं कळालं मला हे स्लाईड बनल्यानंतर. तर हे पिलखाना म्हणजे हत्तीशाळा आणि हत्तीच्या रिलेटेड जे काही सामान असेल ते या डिपार्टमेंटच्या अंडर, म्हणजे अंबारी असेल हत्तीवर घालण्याची वगैरे, ते सगळे या डिपार्टमेंटच्या अंडर यायचं. त्याच्यानंतर फरासखाना. आता हे फरासखाना म्हणजे थोडासा असा ट्रिकी शब्द वाटला मला आधी, पण नंतर थोडंसं वाचल्यानंतर कळालं की याच्या अंडरमध्ये जे काही त्या काळात तंबू किंवा राहुट्या घातल्या जायच्या, कुठे तळ ठोकले जायचे त्यावेळेस, तर त्या सगळ्या राहुट्या, तंबू याचं सगळं जे काही सामान असायचं, कपडा, दोऱ्या वगैरे सगळं, ते सगळं या डिपार्टमेंटच्या अंडर यायचं, फरासखाना म्हणून. त्याच्यानंतर दारूखाना. आता हे दारूखाना म्हणजे दारूगोळा ठेवण्याचं कोठार म्हणू शकतो, किंवा आपण त्याच्या अंडरमध्ये जे काही येतं ते सगळं दारूगोळा, तोफेचा दारूगोळा असेल तर ते सगळं याच्या अंडरमध्ये यायचं. तर हे बरंचसं काय असायचं त्यावेळेस, की दारूखान्याचा जो व्यक्ती असायचा त्याला बरीचशी कामं दिलेली असायची, की दर काही दिवसानंतर ती धान्य, त्या दारू कोठारातली दारू वगैरे काढून बाहेर ठेवणे, सुकवणे, परत आत ठेवणे. तर हे सगळं, हे जे अष्टप्रधान होते ते यांच्या अंडरमध्ये हे सगळं चालायचं. त्याच्यानंतर इकडे, आणि ही दारू कोठार आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात आज, त्याच्यामुळे हा शब्द आपल्यासाठी कॉमन आहे, दारूखाना किंवा दारू कोठार. तर त्याच्यानंतर शरदखाना. तर हे शरदखाना नंतर थोडंसं मी स्टडी केलं अजून, तर हे शराबखाना पण म्हणायचे त्याला. तर ही तांबूल शाळा असायची. तर जे काही आणि याच्यामध्ये 2 नाही आहेत स्लाईडमध्ये, ते नंतर शोधले मी थोडेसे. तर त्याच्यात मला भेटलं की एक आबदारखाना म्हणून होतं. तर आबदारखाना हे यांच्या अंडरमध्ये पेय जी काही असायची त्यावेळेसची, म्हणजे किंवा वॉटर मॅनेजमेंट म्हणू शकतो आपण, किंवा गडावरती काही जे काही पेय प्रोव्हाइड केली जायची ते सगळी त्या आबदारखाना या डिपार्टमेंटच्या अंडर यायची. तर हे सगळं आता आय होप मी कव्हर केलेत 18 कारखाने. त्याच्यानंतर 12 महाल. तर हे महाल काय होते आपण ते पण बघूया, की आता हे परत जे काय दिलंय ते पोते, म्हणजे जे काय पहिलेचं दिलंय ते यावनी भाषेमध्ये. संस्कृतमध्ये सुद्धा मी त्याचा अर्थ सांगेल तुम्हाला, किंवा आपल्या नॉर्मल भाषेमध्ये काय म्हणतात त्याला, पोते किंवा याला खजिना म्हणायचे, खजिना महाल किंवा पोते महाल. त्याच्यानंतर सौदागीर, याला ब्रॅकेटमध्ये महाल लिहिलंय, कारण हा महाल सगळं व्यापारी घडामोडी बघायचा त्या काळातल्या. त्याच्यानंतर हा पालखी महाल, याला पालखीच म्हणायचे, म्हणजे पालखी महालच असायचा, यांच्या अंडरमध्ये सगळं पालख्यांचं यायचं. त्याच्यानंतर कोठी महाल. तर कोठी महाल म्हणजे हे धान्यगारांना कोठी म्हणायचे त्यावेळेस, तर ते कोठी महाल. इमारत महाल. तर इमारत महाल हे सगळं बांधकाम विभाग यांच्या अंडर यायचं, इमारत महालच्या अंडर. त्याच्यानंतर बहिली किंवा रथमहाल. तर हे जे बहिली, याला आपण रथशाळा म्हणू शकतो, की रथाचं काम यांच्याकडे सगळं बघितलं जायचं यांच्या अंडरमध्ये. त्याच्यानंतर पागा येतील. तर पागा ह्या बेसिकली घोड्यांच्या रिलेटेड आहेत. घोड्यांची शाळा किंवा घोडशाळा आपण म्हणू शकतो, किंवा त्यावेळेसच्या ज्या पागा असतील बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आत्ता सुद्धा, तिकडे बोर्ड्स वगैरे लावलेले असतात. त्याच्यानंतर शेरी महाल. तर शेरी महाल हे म्हणजे आराम क्षेत्र, इकडे आरामाची व्यवस्था केलेली असायची, तर ते बघायला लागायचं ते पूर्ण. त्याच्यानंतर दरुणी किंवा अंतपूर. तर हे म्हणजे आपण राणीवसा जो म्हणतो आज आपण रायगडला गेल्यानंतर, तो नाही येत, म्हणजे बघितल्यानंतर कळतं, पण जे काही राणी राहण्याचं ठिकाण असायचं त्याला अंतपूर म्हणायचे त्यावेळेस. तर ते क्षेत्र, त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट होतं सेपरेट. त्याच्यानंतर एक 30 महाल म्हणून एक होता. तर 30 महाल याला गोठा पण म्हणायचे, किंवा गायी जिकडे बांधलेल्या असायच्या, गोधन महाल पण म्हणायचे संस्कृतमध्ये त्याला. त्याच्यानंतर टांगसाळ. टांगसाळ आपण सगळ्यांना माहिती आहे, की टांगसाळा म्हणजे नाणी बनवण्याचं ठिकाण. त्याच्यानंतर छबिना.
तर हा शब्द थोडा अजून एक थोडासा ट्रिकी वाटला मला. छबिना महाल म्हणजे रात्ररक्षक यांच्या अंडरमध्ये. छबिना म्हणजे झोपण्याची वेळ किंवा असं पण तर्क लावू शकतो ते. तर म्हणजे असं नाही की बिछाना म्हणू शकत नाही आपण त्याला, पण छबिना म्हणजे त्यावेळेसचे रात्ररक्षक जे असायचे ते या डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये होते. तर हे सगळं 12 महाल आणि 18 कारखाने, तर हे सगळं हे अष्टप्रधान मंडळ यांच्या अंडरमध्ये सगळं बघायचं. महाराजांच्या आणि अष्टप्रधानांच्या अंडरमध्ये हे सगळं मॅनेज केलं जायचं. नेक्स्ट स्लाइड. हां, हे आपण आज सुद्धा वरती राज सदर जिकडे आहे तिकडे त्याच्या रायगडला उजव्या बाजूला ह्या जे चौथरे बघू शकतो. तर इकडे सगळा कारभार चालायचा. प्रत्येक अष्टप्रधानाचं एक वेगळं असं कार्यालय किंवा त्यांची स्वतःची एक सदर म्हणू शकतो आपण, जिकडे ते बसून हे सगळं काम बघायचे. त्यांच्या खाली दिवाण, वाकनीस वगैरे ते बाकीची मंडळी, बाकी सबनीस वगैरे जी मंडळी ती काम बघायची. हे आज पण बघायला भेटतं आपल्याला. नेक्स्ट स्लाइड. आता हां, तर तेच जे मगाशी जे बघितलं आपण त्या कचेऱ्या होत्या त्यांच्या, ते तिकडे बसून सगळं कारभार बघायचे. तर याच्याबद्दल मी आय थिंक सांगितलं की त्यांची नोकरी कशी होती, काय होतं आणि कसं चालायचं ते. आणि हां, हे एक होतं की त्याच्यातले जे ज्याच्यावर जे कार्य सोपवलंय त्याने तेच कार्य करायला पाहिजे. त्याने दुसऱ्याचं काम केलं नाही पाहिजे. हा सुद्धा एक त्यावेळेसचा कटाक्ष टाकून ठेवलेला होता की किंवा फॉलो केलेली परंपरा होती. महाराजांनी सुद्धा ते इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित केलेलं दिसतं आपल्याला याच्यातनं की हां, आणि यातलं कोणी जरी मर्यादा सोडून वागलं किंवा भ्रष्टाचार करताना आढळलं तर त्याच्यावरती इमिडिएट ॲक्शन घेतल्या जायची. ते सुद्धा बऱ्याचशा कागदपत्रातनं आपल्याला दिसतं. जर जुन्या आपण बखरी बघितल्या, इथेच उदाहरण दिलेलं की पेशवे बखरीमध्ये याचे काही उल्लेख आहेत 18 कारखान्यांचे. आणि हे शिवकालीन महाराष्ट्र म्हणून एक पुस्तक आहे. याच्यामध्ये सुद्धा काही उल्लेख आहेत. याच्यानंतर एक डॉक्टर सेन म्हणून होते, कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये ते आहेत. तर त्या होते म्हणजे त्यांचं एक 1900 आपला म्हणजे जन्म पण नव्हता झाला त्या काळातलं ते एक पुस्तक त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मराठाज म्हणून एक बुक लिहिलं होतं. त्या बुकमध्ये हे सगळं आहे. तिकडे पण आपल्याला बघायला मिळतं आणि आज्ञापत्रात सुद्धा याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर कानूजाप्ता जे मगाशी म्हटलं त्याच्यात सुद्धा हे सगळं डिटेलिंग दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर आता आपण गड किल्ल्यांची व्यवस्था कशी असायची, म्हणजे एक एक किल्ला सांभाळायचा म्हणजे तिथे कुठली लोक असायची त्याचा एक आढावा घेऊ. तर याच्यामध्ये महत्वाचं समजा एक गड आहे, समजा आपण एक्झाम्पल घेऊया रायगड आहे किंवा राजगड आहे. तर राजगडावरती एक तिथला गडकरी नेमून दिलेला किंवा त्याला हवालदार सुद्धा म्हणायचे. तर तो सगळ्यात मेन असायचा. त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली सबनीस असायचे आणि सबनिसांच्या हाताखाली त्या किल्ल्याचा सरनौबत आणि त्याच किल्ल्याचा कारखानीस, ही 2 लोकं वेगळी. ह्याच्यानंतर जे काही वेगळे तट असायचे किल्ल्याचे, त्याचा एक तट सरनौबत असायचा. त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली ज्या साईडला तोफा आहेत लावलेल्या तिकडे तोफा म्हणजे तोफा सांभाळणारे आणि गोलंदाज. आता गोलंदाज म्हणजे त्यावेळेस आपण जे काही तोफेमध्ये गोळे भरायचे त्यांना गोलंदाज म्हणायचे. तर हे एक होतं. आपले आजचे बॉलर नाही तर ते त्या काळातले गोलंदाज म्हणजे तोफेमध्ये गोळा टाकण्यासाठी जे लोक काम करायचे त्यांना गोलंदाज म्हणायचे. त्याच्यानंतर गस्तीच्या चौक्या व मेट. मेट म्हणजे ही गोष्ट काय आहे ना, की समजा आपण आज बघतो की समजा एखादा कुठला किल्ला चढताना आपल्याला रस्त्याच्या मध्येच एक अशी वाडी लागते. तर त्या वाड्या म्हणजे मेट. तर ह्या वाड्या त्यावेळेस सुद्धा पहारा ठेवण्याचं काम करायचे छुप्या पद्धतीने, न दिसता बातम्या पोहोचवायचे. तर यांना मेट म्हणायचे. तर हे पण एक किल्ल्याचं अंग म्हणू शकतो आपण छुप्या पद्धतीचं मेट. याच्यानंतर कारखानिसांच्या खाली नाईक काम करायचे, त्यांच्या नायकांच्या खाली सैनिक काम करायचे. आता याचं जे बायफर्गेशन होतं की या हुद्द्याच्या व्यक्तीच्या अंडरमध्ये किती लोक काम करतात ते पुढे अजून नेक्स्ट स्लाइडमध्ये दिलेलं आहे, ते बघूया आपण. नेक्स्ट स्लाइड. तर ही किल्ल्याची व्यवस्था आपण इथे सांगितली. त्याच्यानंतर आता आहे की सेनापती व सैन्य कसं होतं महाराजांचं. तर
याच्यामध्ये मुख्य 3 विभाग होते. पायदळ, आरमार आणि घोडदळ. हे 3 विभाग मुख्यत्वे करून होते सैन्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आरमाराची स्थापना तर नंतर झालीच, पण त्याच्या आधी पायदळ आणि घोडदळ होतं आपल्या स्वराज्यामध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात आपण लास्टच्या ह्याच्यापासून चालू करूया, की एक नाईक म्हणजे त्याच्या अंडरमध्ये 10 सैनिक काम करायचे. तर त्यांचा जो हेड असायचा त्याला नाईक म्हणायचे. तर असे 50 नाईक असतील तर त्यांचा एक हवालदार म्हणायचा, किंवा आपण त्याला मगाशी जे बघितलं गडकरी किंवा हवालदार, तर याच्या अंडरमध्ये तसं असायचं. तर त्याला सैन्यामध्ये पायदळामध्ये यांना एका हवालदाराखाली 50 सैनिक असायचे. त्याला हवालदार म्हणायचे. त्याच्यानंतर जुमलेदार, तर जुमलेदाराच्या अंडरमध्ये 150 सैनिक काम करायचे. आणि हाजरी सरदार किंवा जुमलेदार किंवा 10 जुमलेदार, जे हाजरी सरदार याच्या अंडरमध्ये 10 जुमलेदार काम करायचे. म्हणजे जुमलेदारच्या वरची पोस्ट हाजरी सरदार यांच्या अंडरमध्ये जवळजवळ एक 1500 सैनिक काम करायचे. तर आणि याच्यावरती मग सरनौबत व सेनानायक असायचे. तर हे पायदळाबद्दल झालं. त्याच्यानंतर आरमारामध्ये आरमारी सैनिक, त्याच्यावरती लढाऊ गलबत, त्याच्यावरती दर्या सारंग आणि त्याच्यावरती सरखेल म्हणजे आपण आज सुद्धा आपल्या डोळ्यासमोर कान्होजी आंग्रे दिसतात, तर ते सरखेल होते, म्हणजे हेड पूर्ण त्या आरमाराचे. तर हे होतं थोडंसं आरमाराबद्दल. त्याच्यानंतर घोडदळ. तर घोडदळाची रचना कशी होती, की याच्यामध्ये सरलष्कर किंवा सेनाकर्ते, त्यांच्या खाली पंचहजारी सरदार म्हणजेच 10 सुभेदार काम करायचे त्यांच्या अंडरमध्ये. आणि एका सुभेदाराच्या हाताखाली 1250 घोडेस्वार काम करायचे. आणि खाली मग जुमलेदार पण दिलेलं आहे, की त्याचं बायफर्केशन 150 स्वार असायचे एका जुमलेदाराच्या खाली, आणि 5 हवालदार असायचे. तर हे सगळं एक बायफर्केशन घोडदळाचं, पायदळाचं आणि आरमाराचं. तर हे एक सैन्याचं आपण थोडंसं बघितलं, मॅनेजमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असं अशा पद्धतीने चालायचं. याचे अजून डिटेल्स मला तेवढे भेटले नाहीत, म्हणजे की कोणाचं काम काय होतं वगैरे डिटेल्समध्ये एकदम, किंवा काय अधिकार होते. तर मी जेवढी माहिती भेटली तेवढी टाकली इकडे. नेक्स्ट स्लाइड. तर हे आता याच्यानंतर एक शॉर्टमध्ये आपण टॅक्सेशन जे विभाग होता महाराजांच्या काळातला, महसूल विभाग, आणि त्यातले जे अधिकारी होते तर ते बघूया. तर याच्यामध्ये काय होतं, की प्रदेश ठरवले गेले होते पहिले, त्याची विभागणी झाली होती प्रदेशांची, आणि त्याच्यानुसार कर वसुली अधिकारी तसे नेमण्यात आले होते. म्हणजे की उदाहरणार्थ आपल्याकडे जसं असतं, की गावं म्हणजे खेडेगावं, त्याच्यावरती एक तालुका, तालुक्याच्या वरती जिल्हा, जिल्ह्याच्या वरती राज्य, असं काही नाही. तर ते एक त्यावेळेसचं आपण बघूया थोडक्यात, की त्यावेळेस मौजे किंवा तर्फे म्हणायचे, किंवा करियात किंवा गावे किंवा खेडी म्हणू शकतो. आज सुद्धा आपल्याला बऱ्याच गावांच्या नावामध्ये मौजे वगैरे दिसतं. याचा पण एक वेगळा अर्थ आहे आय थिंक. ते मी पण शोधून पाठवेल ग्रुपवरती काही दिवसात. वाचलं होतं मी पण कुठेतरी मौजेचा अर्थ काय होतो ते. तर हे जे मौजे असायचे किंवा गावखेडे असायचे, यांच्यावरती कर वसुली करण्यासाठी देशमुख, देसाई, देशपांडे किंवा कुलकर्णी आणि पाटील यातली काही मंडळी, या पदव्या दिलेली मंडळी हे कर वसुलीचं काम इकडे करायची, कारण ह्या पदव्या होत्या त्यावेळेसच्या, दिल्या गेल्या जायच्या. त्याच्यानंतर यांच्यावरती कोण असायचं, तर यांच्यावरती परगणा किंवा महाल असायचे. ज्यांच्या अंडरमध्ये बरीचशी खेडी असायची त्याला परगणा म्हणायचे. याच्यावरती करवसुली अधिकारी किंवा या देशमुखांच्या वरती करवसुली अधिकारी हवालदार किंवा कमाविसदार असं म्हणायचे त्याला. आणि याच्यावरती सुभा किंवा प्रांत म्हणायचे. जास्त परगणे मिळून जो काही प्रदेश तयार झाला त्याला सुभा किंवा प्रांत म्हणायचे. तर मग प्रांत अधिकारी किंवा त्याला सुभेदार म्हणायचे. तर ते हे सुभेदार या खालचे जे आपण बघितले यांच्यावरती काम करायचे, आणि या सुभेदारांच्या वरती सरसुभेदार असायचे, कर वसुली अधिकारी. या सरसुभेदारांच्या अधिकारी सरसुभा म्हणजे भरपूर सुभे व्यापणारा प्रदेश, तर तो सरसुभेदार. असे एक कर वसुली अधिकारी असायचे.
आणि हे जे काही प्रांत किंवा सुभे पाहणारे सुभेदार होते, त्यांच्या हाताखाली सुद्धा ते दिवाण, मुजुमदार, फडणीस, सबनीस, कारखानीस, चिटणीस, जामदार आणि पोतनीस ही मंडळी काम करायची. तर यांची कामं नेमून दिलेली होती. जसं की आता समजा जनरली त्यावेळेस जे देशमुख किंवा पाटील असायचे, तर यांना जास्त लिहिता वाचता यायचं नाही, पण ते कर वसुली करायचे. तर मग त्यांच्या कचेऱ्या ज्या असायच्या त्या कचेऱ्यामध्ये सुद्धा हे दिवाण, मुजुमदार वगैरे ही मंडळी काम करायची. आणि मग त्यांचं ठरलेलं होतं की कोण लिहिणार, कोण वसुली करणार, कोण क्रॉस व्हेरिफाय करणार. तर हे एक थोडंसं दिलेलं आहे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो की याच्यामध्ये काय होतं ना की अं, अं, त्यांच्याकडे जेव्हा कर वसुली केली जायची तेव्हा पाटलांच्या पाटलांचं जे काही ऑफिस असायचं कचेरी तिकडनं ते एका व्यक्तीला त्या ज्याच्याकडनं कर वसुली करायची आहे त्याला बोलण्यासाठी पाठवलं जायचं. त्याच्यानंतर त्याच्याकडनं येऊन मग त्याला जाब विचारला जायचा किंवा त्याला वसुलीबद्दल विचारलं जायचं आणि मग तो नोंदवलं जायचं किंवा त्याने जर वसुली दिली शेतसारा किंवा जे काही असेल ते तो कर दिल्यानंतर मग त्याचं डॉक्युमेंटेशन आणि तो कर व्यवस्थित आहे की नाही ते पण व्हेरिफाय केलं जायचं. तर हे एका बुकमध्ये मी वाचलं होतं थोडंसं. त्याच्यामध्ये थोडं डिटेलिंग दिलं होतं त्याच्याबद्दल की कसं काय आहे त्यावेळेसचं ते. तर आणि हां, याच्यानंतर नेक्स्ट स्लाईड बघूया आपण. मला भेटत नाही आहे बहुतेक, आता नाही सांगता येणार. हां, तर हे आता आपण शेवटाला आलोय की जे काही थोडेफार बघितले मी अवेलेबल ऑनलाईन जे काय होतं ते थोडंसं. तर हे चिटणीस बखर आहे, पेशवे बखर आहे, रामचंद्र अमात्यांचे आज्ञापत्र आहे. हे मी मगाशी जे पुस्तक म्हणलो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम्स ऑफ मराठाज बाय डॉक्टर सेन. तर हे म्हणजे आज सुद्धा आपल्याला काही पुस्तकं वाचायची असली, यांची पुस्तकं जास्त करून इंग्लिशमध्ये आहेत डॉक्टर सेन यांची. पण ती पुस्तकं 1915 किंवा 1908 वगैरे त्या काळात 12 वगैरे त्या काळात लिहिल्या गेलेली आहेत. तर ती त्यांच्या ऑब्व्हियस की त्यांच्याकडे व्यवस्थित तेवढं डॉक्युमेंटेशन अवेलेबल असेल त्यांना, तर ती आपण रेफरन्स बुक म्हणून आजसुद्धा बघू शकतो त्याच्याकडे. आणि बरीचशी पुस्तकं आहेत की शिवकालीन महाराष्ट्र आहे डॉक्टर कुलकर्णींचं बुक आहे. किंवा बरीचशी खंड त्यावेळेस पब्लिश झाली. इतिहास संशोधक मंडळाची स्थापना वगैरे झाली होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. तर त्यावेळेस सुद्धा बरीचशी साहित्य अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पण आपण थोडंसं डिटेलिंग अभ्यास करू शकतो याच्याबद्दल. म्हणजे कोणाला इंटरेस्ट असेल तर किंवा कुठलं घराणं जाणून घ्यायचं असेल तर ते पण अवेलेबल आहे का इन्फो की निंबाळकर घराणं किंवा शिर्केंचं घराणं असेल किंवा मोहितेंचं घराणं असेल तर याच्याबद्दल वाचायचं असेल तर ते पण तिकडे थोडंसं भेटेल. तर हे एक थोडंसं शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय की आपलं जे महाराजांचं एक वंशावळ काय होती आणि त्यांचं प्रशासकीय पद्धत कशी चालायची ती. आणि अजून एक गोष्ट वाचण्यात आली की त्यावेळेस जरी ही लोक मंडळी नेमलेली होती तरी सुद्धा या मंडळींना काही ठराविक दिवसानंतर त्यांची बदली केल्या जायची. कारण त्याच्यामागं एक कारण होतं. स्पेसिफिकली जे काही लोकं कर वसुली करायचे यांच्या बदल्या व्हायच्या. कारण तिथल्या लोकांच्या सोबत राहून आज सुद्धा आपण बघतो की जो भ्रष्टाचार होतोय, कारण त्याचं मेन तेच आहे की बदली तिथल्या अधिकाऱ्याची केली जात नाही. तो तिथेच ठाण मांडून बसलेला असतो. तर त्याला मग ती सवय लागते आणि लोकांना सवय लागते. तर त्यातनं भ्रष्टाचार होतो. तर म्हणून महाराजांनी त्यावेळेस हे काही ठराविक दिवसानंतर प्रत्येकाच्या बदल्या करायच्या. त्याच्यामुळे ते त्या मुलखाला त्या अधिकाराची सवय नाही लागायची आणि त्या अधिकाऱ्याला सुद्धा तिथली कर वसुलीचं एक आपण ॲक्लिमेटायझेशन म्हणू शकतो त्याला, ते नाही व्हायचं. त्याला इमिडिएटली जायला लागायचं दुसरीकडे. काही एक 2-3 वर्षाचा कालावधी. मला असं आठवतं की भगवान चिले सरांच्या लेक्चरमध्ये ऐकलं होतं की साधारण 3-3.5 वर्षानंतर बदली व्हायची म्हणून त्यांनी कुठेतरी पुस्तकामध्ये रेफर केलं होतं म्हणून. तर एक थोडंसं त्या काइंडची बदली व्हायची. एक्झॅक्ट टाईम नाही माहिती, पण टाईम स्पॅन नाही माहिती, पण हे पण व्हायचं. तर हे एक अभ्यास केला आपण याचा तर आपल्याला एक कळतं की मॅनेजमेंट जे होतं त्या काळातलं ते कसं होतं. तर ते सुद्धा अभ्यासण्याजोगं आहे थोडक्यात.
तर सगळ्यांचे धन्यवाद. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपलं जे काही होतं सांगायचं आणि हा विषय याच्यासाठी आता ठेवला होता कारण उद्या आपल्याला परत एकदा रायगड अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये त्याच्या आधी आपल्याला थोडंसं माहिती असलं पाहिजे की रायगडावरती ठीक आहे म्हणजे विनायक सांगेल की इकडे याची कचेरी होती किंवा इथे हे राहायचे. तर आपल्याला एक आयडिया यावी की तिथला कारभार कसा चालायचा. तर त्याच्याबद्दल थोडंसं एक डिटेलिंग त्याच्यासाठी हे सेशन ठेवलं होतं आजचं. तर आय होप की मी ट्राय केलं माझं बेस्ट. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पाठवा किंवा विचारा किंवा काही असतील क्वेरीज तर मी ट्राय करेल सॉल्व्ह करायच्या किंवा उत्तर शोधून त्याचे पाठवेल. विनायक. हॅलो टू ऑल. मयूरने खूप चांगल्या रीतीने टॉपिक कव्हर केला आणि बरेचसे पॉईंट जे आपल्याला म्हणजे जनरली आपल्या माहितीमध्ये वगैरे किंवा ते पॉईंट आपण जेवढे लक्ष नाही देत तेवढे आपल्याला ऐकायला मिळाले असतील. माझ्याकडे काही बुक्स आहेत, रेफरन्स बुक्स, ज्याच्यामध्ये काही थोडी ॲडिशनल इन्फो माझ्याकडे होती. ती मी एक 5 मिनिटामध्ये वगैरे सांगतो. मयूरने ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स कव्हर केलेच. जेवढी काही थोडी ॲडिशनल इन्फो माझ्याकडे होती, जसं तो कार्यकाल वगैरे म्हटला, तर त्याबद्दल एक थोडीशी माहिती आहे एक्स्ट्रा. ती मी एक 5 मिनिटात वगैरे तुम्हाला वाचून दाखवतो. हवालदाराबद्दल, जे गडावरचा जो हवालदार असायचा, म्हणजे जो हेड गडावरचा एखाद्या किल्ल्याचा मेन जो असायचा, तर तो हवालदार असायचा असं मयूरने सांगितलंच. तर त्याबद्दल मला थोडेसे पॉईंट्स माझ्याकडे आहेत ते सांगायचेत. जसं मयूरने पण एक्सप्लेन केलं की हवालदार हा गडामधला सर्वात सर्वोच्च आपण त्याला व्यक्ती बोलू शकतो, त्या लेवलचा होता तो. आणि त्याला भरपूर अधिकार दिले होते, म्हणजे गडाचा पूर्ण त्याला आपण राजा म्हणू शकतो एवढी त्याला हे होती. पण त्या अधिकारांसोबत त्याची रिस्पॉन्सिबिलिटी खूप होती. तर त्याबद्दल माझ्याकडे एक पॅरा आहे रेफरन्स बुकमधला, तो मी वाचून दाखवतोय तुम्हाला. स्वराज्यातल्या गडाच्या हवालदाराला इतके अधिकार जरी शिवाजी महाराजांनी दिले असले तरी सोपवलेली कामगिरी पार पाडताना त्याने पाळायचे नियम देखील तितकेच कडक होते. गडाचा कारभार करीत असताना जर त्याने फितुरी केली, चोऱ्यामाऱ्या केल्या किंवा कर्तव्यामध्ये चालढकल केली तर त्याला कैद केले जाई. सर्वसाधारणपणे शिवकाळात हवालदाराचा कार्यकाल 3 वर्षाचा होता, म्हणजे एव्हरी आफ्टर 3 इयर्स हवालदाराची बदली होत असे. त्यानंतर त्याची गडावरून बदली केली जात असे, परंतु त्या कालावधीत त्याच्या हातून काही गुन्हा घडला किंवा कर्तव्यात कसूर झाली तर त्याची त्या गडावर किती मुदत बाकी आहे याचा विचार न करता त्याच्या जागी दुसऱ्या हवालदाराची नेमणूक केली जाई. गडाला धोका उत्पन्न करणाऱ्या हवालदाराला वेळ न घालविता, त्याला सावध न होऊ देता अचानक छापा टाकून कैद करीत असत आणि त्याला डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या समोर नेलं जात असे, डायरेक्ट, कारण त्याची पोस्ट पण तेवढी मोठी होती. त्यांच्या समोरच त्या हवालदाराचा न्यायनिवाडा करण्यात येई आणि जर तो त्यात दोषी आढळला तर त्याचा तात्काळ शिरच्छेद करून त्याचे मस्तक गडोगडी फिरवून फितुरी करण्याचा काय परिणाम होतो याची समज इतर हवालदारांना दिली जाईल. पण आता ह्याच्यामध्ये जर हवालदार निर्दोष निघाला, परंतु हवालदार निर्दोष आहे असे जर सिद्ध झाले तर त्याला ज्या आरोपाखाली कैद केले गेले होते ते किल्मिश त्याच्या मनातून काढण्यासाठी सर्व काही उपाय केले जात असत. इतकेच नाही तर त्या हवालदाराला 4-6 महिन्यांचा पगार आगाऊ देऊन शिवाजी महाराजांच्या जवळ एखादा कार्यभाग देत असत आणि कालांतराने त्याच्या कामगिरीनुसार इतर ठिकाणी त्याची नेमणूक केली जात असे. पण फिरून त्याला त्याच सेम गडाचा हवालदार कधीच बनवत नसत. ही किती बारीक थिंकिंगची गोष्ट आहे की समजा एखादा निरपराध निघाला असो, त्याला ती गिल्ट राहू नये की माझ्यावर हा आरोप केला होता वगैरे, सो त्यासाठीही त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली जायची. आणि हवालदार पदाची एक खासियत ही होती, जे ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शिवकालामध्ये नोकरी हीच सिस्टम होती. आणि असं रेफरन्स बुकमध्ये आहे की दसऱ्याच्या दिवशी जसं आपल्याकडे नोकरीच्या जागा निघतात तसं दसऱ्याच्या दिवशी सैन्यामध्ये भरती वगैरेच्या पोस्ट निघायच्या. पण हवालदार हे जे पद होतं याचं सिलेक्शन स्वतः शिवाजी महाराज स्वतः जातीने करायचे. आणि ते करण्यासाठी त्याच्याबद्दल एक 4 ओळी आहेत माझ्याकडे, ते आम्ही सांगतोय. हवालदार ह्या पदासाठी येण्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःच्या प्रामाणिकपणाबद्दल, कर्तबगारीबद्दल
अनेक कामगिऱ्यांवर चुणूक दाखवून एक प्रकारे परीक्षाच द्यावी लागे आणि तीही इतर कुठेतरी नसून खुद्द महाराजांजवळ राहून द्यावी लागत असे. म्हणजे शिवाजी महाराजांसोबतल्या एखाद्या युद्धामध्ये खूप पराक्रम वगैरे अशी केलेली जी माणसं होती तीच जनरली हवालदार पदावर गेलेली आहेत. आणि यामध्ये या बुकमध्ये हे एक दिलेलं आहे की असं नाही की खूप मोठ्या घराण्यातलीच माणसं हवालदार पदावर गेली. एकदम खालच्या पातळीवरून आलेली लोकही, ज्याचं एक्झाम्पल यांनी दिलंय पुरंदरच्या हवालदारीवरून नेतोजी पालकर आणि राजगडाच्या सरनोबतीवरून कडतोजी गुजर म्हणजेच प्रतापराव गुजर, हे दोघेही नंतर सेनापती पदापर्यंत जाऊन पोहोचले. सो ते याबद्दल दिलेली आहे. आणखी एक इथे महत्वाचा पॉइंट आहे जो मयूरने पण सांगितला होता. एखाद्या गडावर जर एखाद्या हवालदाराची नेमणूक झाली असेल तर त्याचा भाऊ किंवा इतर नातेवाईक त्यांना आसपासच्याच गडावर पण नेमलं जात नसे. म्हणजे जर ह्या गडावर एखादा आहे तर त्याचं कोणीच रिलेटिव्ह आसपासच्या कोणत्या गडावर नसणार, त्यांना दूर लांब कुठेतरी दुसरं काम दिलं जात असे. नंतर कार्यकालाबद्दल एक 2-3 पॉइंट्स आहेत ते सांगतो. जो सरनोबत होता, गडाचा सरनोबत जो हवालदारासोबत काम करत असे वगैरे, त्याचा पिरियड 4 वर्षाचा होता. म्हणजे आता इथे शिवाजी महाराजांनी प्रत्येक जे पोस्ट होती त्याचे पिरियड पण वेगळे वेगळे ठेवलेले आहेत. एक 3 वर्ष होतं हवालदाराचं. सरनोबताचं बघायला गेलं तर 4 वर्ष आहे. सरनोबताच्या हाताखाली तट सरनोबत, सरनाईक, नाईक हे दुय्यम दर्जाचे अधिकारी असतात. नंतर सबनीस जे होते, म्हणजे जसं गडाचा राजा आपण हवालदार म्हटलं तर सबनीस हा गडाचा पेशवा असायचा. त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा होता. आणि नंतर आणखी एक पॉइंट आहे इथे, तो असा आहे की हवालदार आणि सबनीस या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीला आणखी एक अधिकारी होता, तो म्हणजे कारखानीस. आणि तो कारखानीस हा जातीने कायस्थ प्रभू असे. आणि त्यावेळेस आता हे सगळं आपल्याला ब्राह्मिन्स किंवा मग हे कायस्थ प्रभू वगैरे दिसण्यामागचं कारण हे आहे, त्या काळामध्ये स्वराज्यामध्ये ब्राह्मण, प्रभू आणि मराठे हे 3च जातीमधली लोक जनरली शिक्षित असायची. तर त्यामुळे आणि त्यामध्ये पण जो पत्रव्यवहारासाठी जे शिक्षण लागतं ते ब्राह्मण आणि म्हणजे कायस्थ प्रभू होते त्यांच्याकडेच असायचं. म्हणून हे जिथे लिखाण पठणाचं जास्त काम आहे तिथे ब्राह्मण आणि कायस्थ प्रभू मंडळी जास्त दिसतात आपल्याला. ओके, हा एक पॉइंट आहे. नंतर आणखी एक 2 मिनिटाचा एक पॉइंट आहे जे आपण मयूरने जे सैन्य बळामध्ये पोस्ट सांगितल्या वेगळ्या वेगळ्या, किती सैन्यांच्या तुकडीवर काय काय असायचं ते. सो त्याबद्दल एक आपलेच आर्मीमधले एक लेफ्टनंट आहेत ज्यांनी नंतर शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा वगैरे अभ्यास केला. सो त्यांचा एक लेख मी वाचला होता. त्यांचं नाव आहे लेफ्टनंट कर्नल म ग अभ्यंकर. त्यांचा एक शिवाजी महाराजांची संरक्षण संघटना म्हणून असा एक लेख आहे. त्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचं जे पायदळ होतं त्या पायदळाचा आणि आज आपल्याकडे आर्मीमध्ये जे ग्रुप्स किंवा मग आपण बघतो तुकड्या ज्या असतात, सेक्शन्स जे असतात, त्याचं कंपॅरिझन केलं होतं. ते एक मी 2 मिनिटामध्ये वाचून दाखवतोय. जसं पायदळामध्ये सर्वात कनिष्ठ गट हा 10 सैनिकांचा असतो. त्या 10 सैनिकांवर, हे मी पायदळाबद्दल सांगतोय, 10 सैनिकांच्या वर एक नाईक असतो. सध्याच्या भारतीय सैन्यात देखील 10 सैनिकांचा एक गट असतो आणि त्याच्या सेक्शन कमांडरला नाईक हाच हुद्दा असतो. पुढे 5 नाईकांवर एक हवालदार असतो. 3 हवालदारांवर एक जुमलेदार असतो. आत्ताच्या पद्धतीत देखील 3 हवालदारांवर एक जमादार किंवा नायक सुभेदार ज्याला म्हणतात तो असतो. म्हणजेच 50 सैनिकांवर 5 नाईक आणि एक हवालदार यांचं नियंत्रण असतं आणि 150 सैनिकांवर एक जमादार असतो. हल्लीच्या पद्धतीत देखील 150 सैनिकांनी एक अप्रॉक्सिमेटली 150 सैनिकांची एक कंपनी असते, जी आर्मीमध्ये कंपनीज वगैरे असतात त्या. 10 जुमलेदारांवर 1 हजारी असायची शिवाजी महाराजांच्या वेळेस. याचा अर्थ 1000 सैनिकांवर 1 हजाराची हुकूमत असेल. जे आपण मनसबदार वाचतो, हजारी मनसबदार, पंचहजारी मनसबदार, ते हे सांगतात. सध्या पण आपण जर बघायला गेलो तर सध्या पण आर्मीमध्ये बटालियन किंवा पलटण जी बोलतात त्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 1000 सैनिक असतात. म्हणजे हजारी
हजारी मनसबदार शिवाजी महाराजांच्या वेळेसचा, तो आत्ता जर कम्पेअर करायला गेला तर तो लेफ्टनंट कर्नलच्या बरोबरीचा अधिकारी असतो. साधारणतः 5,000 एक पंचहजारी अधिकारी असायचा. म्हणजे 5 हजारी मनसबदारांवर एक पंचहजारी अधिकारी असायचा. अशा रीतीने तुम्हाला माहित असेल, संभाजी महाराजांना जेव्हा आग्र्याची व्हिजिट झालेली तेव्हा औरंगजेबाने पंचहजारी मनसबदार हा किताब दिला होता. सो अशा रीतीने पंचहजारी हा आत्ताच्या ब्रिगेडियर ह्या हुद्द्याचा अधिकारी होता त्यावेळेस. आणि 4 किंवा 5 पंचहजारींवर एक सेनापती असायचा. सध्याही अंदाजे 20,000 सैनिकांच्या एका विभागाला डिव्हिजन अशी संज्ञा आहे आणि सेनापतीची श्रेणी ही सध्याच्या मेजर जनरलच्या लेवलची आहे. सो अशी ही थोडी माहिती होती. हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्याबद्दल कमी ठिकाणी लिखाण असलं तरी थोडं म्हणजे राज्यव्यवहार कोश झालं किंवा तुम्हाला खूप कमी ठिकाणी याची चांगली माहिती मिळेल वगैरे. सो ह्याचा डेटा खूप स्कॅटर्ड आहे. तुम्हाला एक मायनर डिफरन्सेस प्रत्येक ठिकाणी मिळू शकतात. पण अभ्यास करायला खूप चांगला विषय आहे हा. आणि सगळ्यांना इंटरनेटवर वगैरे तेवढी म्हणजे हे जो शिवकालीन वगैरे जो अभ्यास आहे त्याची इंटरनेटवर तेवढी ऑथेंटिक इन्फो तुम्हाला मिळेल असं नाही. ह्याच्यासाठी बुक्स वाचणंच सर्वात बेस्ट सोर्स आहे. आणि जसं मयूरने मेजॉरिटी ऑफ द पॉईंट्स कव्हर केलेत. जेवढे आणखी आपण आता लॉकडाऊन सुटल्यावर वगैरे एक थोडी ज्यांच्याकडे ट्रेक वगैरेचं सगळं झालं त्यांनी बुक्स वगैरेमध्ये जर आणखी थोडी आपण इन्व्हेस्टमेंट वगैरे केली, कारण यातले भरपूर सारे बुक्स अवेलेबल पण नाही आहेत आता. सो आणि रीडिंग वगैरे जर वाढवलं तर आपल्याला आणखी अशी माहिती मिळत राहील. सध्या आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण एवढं इन्व्हेस्ट करतोय त्यामध्ये. सो चांगली गोष्ट आहे. सो हे माझ्याकडचे पॉइंट्स होते एवढे. छोटंसं ॲडिशन होतं माझ्याकडनं, की आपण जे मगाशी कारखाने बघितले ना, म्हणजे की एवढे सगळे खाणे आहेत आपल्याकडे, म्हणजे धान्य कोठार आहे, दारू कोठार आहेत, हे आहेत. तर म्हणजे एक किस्सा आहे थोडक्यात. सगळ्यांना हे का महत्त्वाचं आहे, अभ्यास करणं याच्यासाठी सांगायचं आहे, बाकी काही नाही. आम्ही जेव्हा रायगड बघत होतो, आम्ही रायगड बघताना आम्ही सदरेवरती होतो. सदरेवरनं थोडं मागे महाराजांचा जिकडे राजवाडा होता, त्यांचं जे जिकडे पाणी तपवण्याची जागा, टांगसाळ वगैरे त्या साईडला थोडंसं गेलो. तिकडनं खाली उतरल्यानंतर एक खलबतखाना नावाचं कंपार्टमेंट दिसतं आपल्याला. तर आम्ही आतमधून जाऊन बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर काही पोरं आली होती बऱ्याच लांबनं आलेली. त्यांच्या अशा टवळक्या चालू होत्या. तर एका जणाने त्यातलं वाचलं खलबतखाना. तर खलबतखाना, तर तो काय म्हणला की इथे शिवाजी महाराज मसाला कुटत असतील आणि शिवजयंती होत असेल. तर हे असं म्हणजे एक तर या विषयाचं हे इम्पॉर्टन्स हेच आहे की ते आपल्याला त्या वास्तूजवळ उभं असल्यानंतर त्याचं महत्त्व कळत नाही आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिक्षेप आपला चेंज होतो. त्या पोराचंही बरोबर होतं. त्याने खलबतखाना वाचलं. त्याला वाटलं खलबत्ता इथे खाना आहे, म्हणजे इथे मसाले कुटत असतील. तर ते एक म्हणजे हा एक गमतीशीर पार्ट आहे. हा किस्सा आमच्यासोबत घडला. आम्ही रायगड जेव्हा बघायला गेलो तेव्हा आम्ही त्यानंतर तासभर हसलो पण जोक्स अपार्ट. तर ह्याचं सिरियसनेस एवढं पण आहे की हे आपण रेफर करून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला पण भेटतील, की मग तिकडे आपल्याला गेल्यानंतर इमॅजिनेशन येतं आपल्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिकली, की इथं मग कचेरी आहे तर इथं असं कारभार चालत असेल. तर एक थोडंसं हे त्याच्यासाठी हा थोडासा बेस बिल्डिंग म्हणू शकतो आपण त्याला. तर हे एक महत्त्वाचं वाटलं म्हणून घेतलंय आधी. तर ठीक आहे आपण. आणि प्रतीकचे आभार, त्याने स्लाइड्स बनवल्या माझ्यासाठी. मी डेटा पाठवला, त्याने स्लाइड्स बनवल्या आणि प्रेझेंट सुद्धा केलं त्याने तिकडनं. म्हणजे त्याचे 2 सोर्स लावले त्याने प्रेझेंटेशनसाठी. थँक्यू प्रतीक आणि सगळ्यांचे आभार ऐकून घेतल्याबद्दल. ओके, मला एक प्रश्न आहे. बोल. पण आता तू बोललास ना की म्हणजे आपण बोलतो ना की सैन्य 20,000 किंवा आता ते सोनं आपण 12,000 होन मध्ये देत होतो ना, म्हणजे 1000 हा वर्ड तेव्हा होता का? हो 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 होता. हा, म्हणजे मोजते वेळ हजाराने असं मोजायचे का, हे एवढंच मला. हां, कारण त्यावेळेस म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स वाचले ना मी, त्याच्यामध्ये सगळीकडे 1000 दिलेलं आहे. आणि म्हणजे मला पण थोडासा डाऊट आहे की हा, अजून कारण की एखाद्या 1000 एक असं नंतर पुस्तकं वाचल्यात त्याच्यामुळे मे बी डॉक्युमेंट्स मध्ये
1000 हे हा लोकांनी तसं हे लिहिलेलं केलेलं आहे. असू शकतं, तसं लिहिलेलं हा असू शकतं, पण त्यावेळेस इंग्रज सुद्धा होते ना, तर त्याच्यामुळे ती व्यवस्था पण असू शकते की इम्प्लिमेंटेशन पण असू शकतं, म्हणजे नाकारता येत नाही आपल्याला, पण नाही याला बखली बघायला लागतील आपल्याला. हजार हजार म्हणजे मला वाटतं संतोषचा क्वेश्चन हा आहे की जे आपण 1000 आज काउंट करतो ते तेव्हा पण 1000 हा हा म्हणजे तेच होते का? नाही, ते ते नक्कीच ते असणार आहेत, कारण नाही नाही ते अंकगणित हा भारतामध्ये खूप आधीपासून आहे. ही काही फक्त 300-400 वर्षांपूर्वीची गोष्ट नाहीये. सो ते हा तो जो 1000चा काउंट आहे तो आत्ताचा 1000चा काउंट आणि तेव्हाचा 1000चा काउंट तो नक्कीच सेम असेल. So त्याला वर्डिंग ओके. वेगळं असू शकतं. जसं श्रीकांत इथे सजेस्ट करतोय त्याला सहस्त्र म्हणून बोलायचे, पण ते 1000 हा सहस्त्र तो संस्कृत वर हां. संस्कृत शब्द सो बरोबर. ते काउंटिंग जे अंकगणित आहे ते असणारच, कारण ते इंडियामध्ये खूप खूप जुनं आहे. सो हा त्याचा फक्त श्रीकांतने आता पॉइंट ॲड केला, की 1000 हा फक्त वर्ड चेंज झालेला आहे. तो टर्किश किंवा अरब वर्ड आहे. पण बाकी त्याचं जे हा जर हा बरोबर. गणित पाहिलं तर तो सेम तेव्हा पण आत्ताच्या सारखाच असणार. हो. मला इव्हन गणित याच्याबद्दल मला मोस्टली वाटतं म्हणजे आपल्याला सेम असेल. फक्त मला असं होतं की 1000 वर्ड ते वापरत होते की ते आता जसं माझं क्लिअर झालं की ते सहस्त्र किंवा हे 1000 वर्ड टर्किश हा आहे ना. आणि हा काय हा झालेलं शिवाजी महाराजांच्या आधी जवळपास 300-400 वर्ष त्यांच्या आधी आपल्याकडे मुस्लिम सत्तांचं राज्य होतं. सो त्यांच्याकडचे जे ओके. भरपूर सारे वर्ड्स आहेत ना ते शिवाजी महाराजांचं पण जेव्हा राज्य सुरू होतं ना तेव्हा वापरले जायचे, फारसी कारण ती लँग्वेज तशी झालेली फारसी अच्छा. लँग्वेज किंवा अरबी वगैरे. हम्म. नंतर मग शिवाजी हम्म. महाराजांनी राज्यव्यवहार कोश वगैरे काढून ते त्याच्या बऱ्यापैकी त्याच्यातले भरपूर वर्ड्स आपल्या लँग्वेजमध्ये वगैरे करण्याचा प्रयत्न केलाय. सो ते त्यामुळे तसं असू शकतं. ओके चालेल. फर्दर कुणाचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. उद्या आपण एक 1:30 वाजता भेटायचं का मग दुपारी 1:30ला एक भेटूया, कारण रायगडाचं सेशन एका लेक्चरमध्ये कंप्लीट नाही होणार. सो मला कदाचित बरोबर. उद्या दुपारचं एक सेशन, रात्रीचं एक सेशन लागेल. संडेला परत आपण भेटूयाच. पण उद्या मग एक दुपारी 1:30ला आपण भेटू शकतो. 1:30ला मला नाही वाटत इतर काही लेक्चर्स किंवा कुणाचे कॉल्स वगैरे असतील, सेवासयुगचे कॉल्स वगैरे पण. नाही, उद्या सो उद्या सॅटरडे आहे. हां, सो उद्या 1:30ला सगळे जेवण वगैरे उरकावून भेटूया आपण. एक तासभर किंवा 1:30 तासाचं वगैरे सेशन ठेवूया आणि मग मी पुढे परत रात्री कंटिन्यू करेल. ठीक आहे. आणखी काही कुणाचे क्वेश्चन्स किंवा काही असेल शेअर करण्यासारखं तर बोला. मग आपण एंड किंवा करू. काही ऍडिशन असेल तरी सांगा, म्हणजे काही इन्फो असेल तुमच्याकडे सांगायची असेल ती पण सांगा. हाय, मी दर्शना. अरे मला जे कन्फ्युजन आहे ते खजानाबद्दलचं आहे. खजाना जो आहे नंतर जवाहर खाना, अजून परत 1-2 वर्ड्स आले आहेत जे खजिन्याशी मिळते-जुळते आहे. तर इतक्या व्हेरायटी ऑफ हा. खजिना म्हणजे काय होतं एक्झॅक्टली? खजिनामध्ये काय राहायचं? इन्क्लुजन काय होतं तिथे? आता जवाहीर खाना आहे स्पेसिफिक होतं रत्नशाळा. रत्न आणि हॅलो. खजिनामध्ये काय होतं? आणि जर खजिनाचं ते होतं तर खजिनामध्ये नाही, थांब. हा बोल अजून बोल. एक एका ठिकाणी आहे जिरात नाही. जमादार खाना आहे. जमादार खाना आहे, मी नाही, सांगतो ना. जमादारखाना. येस, येस. हा. जमादार खाना इकडे नाणे ठेवलेले असायचे. हे ऍक्च्युली हे डिपार्टमेंट होते त्यावेळेसचे. माझ्याकडे जी इन्फो आहे ना त्यामध्ये खजिना म्हणजे कोशागार, हा हा. जवाहीर खाना म्हणजे रत्नशाळा जसं तो बोलला, आणि संस्कृतचं श्रीकांत किंवा सर तुम्ही सांगू शकता. तर जमादार खाना जे होतं ना, जामदार खाना, त्याचं संस्कृत नाव आहे वसनागारम. वसनागारम. आता याचा अच्छा. अर्थ काय होतोय मला माहित नाही. नाही, मी ऍक्च्युली शोधलं जमादार खानाचा अर्थ, तर तिकडे धनालय भेटलं मला, किंवा नाणी ठेवलेली असायची अशी हे, तर ते भेटलं होतं वाचण्यात एका ठिकाणी. मे बी दुसरं असू शकतं नाव, कारण ही नाही, नावं वेगळी आता असतात. मला फक्त एवढंच म्हणायचंय की ज्या जुन्या सिरियल्स वगैरे दाखवतात अशा, त्याच्यामध्ये खजिना म्हटलं की ऍक्च्युली जवाहर खाना म्हणजे ते त्यांच्याकडे दागदागिनेच ऍक्च्युली राहायचे. खजिना म्हणजे उंची सिरियल्स मध्ये नॉट. बरेचसे इतिहास घडवून घडवून सांगितलं होतं, त्याच्यामुळे सिरियल सोबत कम्पॅरिझन करण्यापेक्षा पुस्तकात वाचलं तर जास्त चांगलं क्लिअर होईल असं वाटतं मला. ओके. कारण श्रीकांतने पॉइंट ऍड केलाय वसनागारम, म्हणजे वेअरेबल जी वस्त्र जी असतात ना त्या रिलेटेड गोष्ट.
सो माइट बी ते जे किंवा आपण ड्रेसेस वगैरे ज्वेलरी पण असायचे म्हणू शकतो. त्याबद्दल असू शकतं. हा, ज्वेलरी किंवा ड्रेसेस तसं म्हणू शकतो किंवा असं काही. ड्रेस बद्दल. आणि जवाहीर खाना ऑफकोर्स जवाहीर म्हणजे हिरे हा, वगैरे. ते आणि तर रत्नशाळा. कोषागार म्हणजे माइट बी ते तेव्हाचे जे रुपीज किंवा जे कॉइन्स वगैरे जे वापरले यायचे त्याबद्दल असेल. असू आणि शकतं. जसं मयूर बोलला, सिरियल्समध्ये खूप मॉडिफाय करतात. म्हणजे ज्यांच्यावर सिरियल आहे, म्हणजे तुम्ही जर तारा राणींची सिरियल पाहिली तर त्यांच्यामध्ये सगळा फोकस तारा राणींवर असतो आणि बाकी सगळ्यांना एक थोडा वेगळा शेड दिला असतो. संभाजी महाराजांची सिरियल पाहिली तर सगळा फोकस त्यांच्यावर असतो, बाकीच्यांना पूर्ण वेगळा शेड असतो. सो जेवढ्या पण काही सिरियल्स वगैरे आहेत त्या एकदम ऑथेंटिक डायरेक्टर्सच्या वगैरे जरी असल्या ना, तरी त्यामध्ये भरपूर मॉडिफिकेशन्स असतात. हे म्हणजे रीडिंग आणि जर तुम्ही ऍक्च्युअल पाहिलं तर त्यात खूप फरक जाणवतो. म्हणजे ते लोक तेवढं न्यूट्रल नाही ठेवू शकत, कारण मग तो फोकस शिफ्ट होतो त्यांना. got it. या पूर्णच म्हणजे हा पूर्ण असा टॉपिक आहे ज्याच्यावर आपल्याला खूप अभ्यास करायची गरज आहे. आपण आत्ता पण म्हणजे 1-2-3 पुस्तकं वाचून आपल्यापैकी कोणीच तेवढं हे नाही करू शकत. आम्ही फक्त मयूर आणि आम्ही जेवढं काही वाचलंय ते फक्त शेअर करतोय. सो हा डिटेलमध्ये खूप अभ्यास वेगळा आहे. कारण आपल्याकडे ज्या बखरी वगैरे आहेत त्याच्यामध्येही खूप डिफरन्सेस आहेत. प्रत्येक बखरी वेगळ्या वेगळ्या काळात लिहिलेल्या आहेत. आता जसं हे राज्यव्यवहार कोश झालं किंवा मग हे जे पेशवेकालीन वगैरे ह्या ज्या नोंदी आहेत. आता उंटखाना आहे. आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या किल्ल्यावर उंट वगैरे खाना असेल आणि कोणत्या किल्ल्यावर उंट असतील हे खूप मोठी डाऊटफुल गोष्ट आहे. कारण हत्ती वगैरेंचा पण वापर बरोबर. आपल्याकडे युद्धात वगैरे केला जात नसायचा. फक्त हत्तीचा यूज राज्याभिषेकाच्या वेळेस ज्या फॉर्मॅलिटीज होत्या त्यासाठी वापरलेला आहे. नाहीतर मग हत्तीखाना ठेवणं किंवा मग हे उंटखाना वगैरे हे महाराष्ट्रासाठी म्हणजे इथल्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांसाठी तर रिलेव्हंट वाटत नाहीत शब्द. सो बखरी वगैरे मध्येही बेसिकली मला वाटतं की उंट का आपला हत्तीखाना जे आहे ना, जास्त करून साऊथ साईडचं जे पार्ट होतं आपला तंजावर वगैरे तिकडचं जे होतं जिंजी वगैरे, तर ते त्याच्याशी रिलेटेड असू शकतं मॅक्झिमम मे बी. म्हणजे किंवा मग पेशव्यांच्या काळात ज्या बखरी लिहिल्या त्याच्यामध्ये ते पेशवे जसे तिकडे गेले पानिपत साईडला वगैरे, तर मग ते तसं लिहिल्या गेलं ते तसं लिहिल्या गेलं असं असतं. कारण शिवपूर्वकालीन ज्या बखरी आहेत त्या खूप कमी अवेलेबल आहेत आता, ज्या त्यावेळेस लिहिल्या गेल्या त्या. त्याच्यामध्ये पण ज्याला जसं वाटलं म्हणजे हिअर अँड सेव्ह अलग काइंड ऑफ थिंग आहे. त्याच्यामुळे किती चेंज होते इन्फो आपण नाही सांगू शकत. हे पण एक इश्यू आहे. विनायक. येस, नक्कीच. सो कुणाला काही अजून क्वेश्चन्स असतील तर विचारा. मला एक क्वेश्चन असा आहे, जसं की आता म्हणतात महाराजांनंतर मग शाहू महाराज साताऱ्याला आले, त्याच्यानंतर मग पेशवेच पूर्ण मराठा एम्पायर पुढे घेऊन गेले ना आटोपपर्यंत. हम्म. हा, मग तेव्हा हा. ऍक्च्युली मग कसं झालं होतं तेव्हा, तेव्हा सिच्युएशन कसा झाला होता तेव्हा? मग भोसले म्हणजे जे मेन छत्रपती असायचे त्यांना तेवढं दर्जा राहायचा काय पेशवेच फुल कंट्रोल करायचे असं व्हायचं? कारण आता जसं बघितलं आम्ही मागं आता काही पिक्चर झाले पेशवेवरती, त्याच्यामध्ये असं दाखवलं की पेशवेच मेन आहेत असं दाखवलं. ते फोकस पेशव्यांवरती होता म्हणून पेशवे मेन होते. पण आता पेशवा या पदाची निर्मिती छत्रपतींच्या राज्याभिषेकापासून होती. पण मध्ये काय झालं ना की ॲज सच फर्म एक आपलं काय म्हणू शकतो छत्रपती नव्हते आपल्याला. म्हणजे मध्ये जी काय कॉन्सिक्वेन्सेस झाले की रायगडला वेढा पडला, रायगड जुल्फिकार खानाच्या ताब्यात गेला वगैरे. तेव्हा राजाराम महाराज तिकडनं निसटून गेले. मग त्यांनी बरेच प्रयत्न केले, बरेच या गडावर गेले, त्या गडावर गेले, पण त्यांना सोडत सोडत तसं साऊथमध्ये जायला लागलं तिकडे तंजावर साईडला. मग तिकडे स्टेबल झाल्यानंतर ते वापस येईपर्यंत जे काही कारभार सांभाळला. पण ताराराणींचं जे बघतो ना कार्यकाळ, तर ताराराणींच्या कार्यकाळामध्ये ही जी मंडळी होती पेशवे, पुन्हा संताजी धनाजी आणि रामचंद्रपंत अमात्य, म्हणजे ह्या वरवरच्या नोंदी सांगतोय, अजूनही बरीचशी लोक असतील. या लोकांनी हे सगळं सांभाळलंय. त्याच्यामुळं मग आपण असं पण म्हणू शकतो की त्या काळात जो इतिहास लिहिला गेला तिकडे पेशव्यांना महत्त्व दिलं असू शकतं. कारण जेव्हा लढायांना हे पुढे गेले त्याच्यामुळे तसंही असू शकतं कदाचित. म्हणजे पण वाचन करायला लागेल तेव्हा थोडं डिटेलिंग कळेल.
अ, अंकुश, याबद्दल मी जे वाचलंय मी ते थोडं शेअर करतो. कसं झालं होतं, 1680 मध्ये महाराज वारले. नंतर 89 साली संभाजी महाराज वारले. त्यानंतर राजारामांचं मंचकारोहण जे काही आहे ते वगैरे सगळं झालं. येसुबाईंकडे रायगड होता, तो मुस्लिमांकडे गेला वगैरे. नंतर राजाराम महाराजांचं 1700 मध्ये, आय थिंक 1700 मध्येच, मला करेक्ट करा रॉंग असेल तर, त्यांचं निधन झालं. आणि नंतर मग ताराराणींनी सगळं हँडल वगैरे केलं. हा जो पिरियड होता ना आपला, तर तो फुल फेज म्हणजे संभाजी महाराजांपासून ताराराणींपर्यंत हा पूर्ण फेज, जोपर्यंत औरंगजेब इथे ऍक्टिव्ह होता, हा पूर्ण फेज स्ट्रगलमध्ये होता. म्हणजे नुसते लढाया आणि छुपे हे, कारण तेव्हा आपले सगळे बऱ्यापैकी किल्ले गेले होते. ज्या ताराराणी साहेबा वगैरे होत्या त्यांनी म्हणजे लपून छपून, संताजी धनाजींचं जर तू हिस्ट्रीमध्ये वाचशील तर त्यांचे सगळे असे आज इकडे उद्या तिकडे वगैरे, म्हणजे तेव्हा स्टेबल राज्यकारभार जसा शिवाजी महाराजांच्या वेळेस होता, की सदर भरती आहे, मग हे लिखाणकाम होतंय, हे होतंय, या सगळ्या गोष्टी आपण इमॅजिन करू शकतो तेव्हा होत नसतील तेवढ्या. नंतर आपण जेव्हा पुढे पाहतो, 1707 मध्ये औरंगजेब वारला. औरंगजेब वारल्यावर झालं काय, की इथे मग ते मुघलांना ते कळालं की आता औरंगजेब गेलेला आहे, इथे मराठे पुन्हा स्ट्रॉंग होतील. सो त्यांनी काय केलं, ताराराणींना त्यांच्या ऑपोज कोणीतरी उभं राहावं म्हणून जे संभाजी महाराजांचे मुलगे, ज्यांना शाहू म्हणतात. आता हे शाहू हे जे नाव आहे ना, ते आपल्याकडे ठेवलेलं नाव नाहीये. हे औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या मुलाला नाव दिलं होतं शाहू. त्यांचंही नाव शिवाजी होतं असं मी वाचलेलं आहे. ते लहानपणीच त्यांना दिल्लीला नेण्यात आलं, आग्र्याला वगैरे, आणि तिथे औरंगजेबाने त्यांना शाहू नाव दिलं. त्यांना 1707 साली पुन्हा इकडे पाठवलं. आता हे फक्त त्यांना पाठवलेलं आहे, येसुबाईंना पाठवलेलं नाहीये. येसुबाई तिकडेच होत्या, कारण त्यांना इथल्या राजकारणाची बऱ्यापैकी आयडिया होती. सो मुघलांनी औरंगजेबाचे जे मुलगा वगैरे होता, जो औरंगजेबानंतर गादीवर बसला, त्याने डोकं काय लावलं, त्याने इकडे भांडणं करण्यासाठी जे शाहू महाराज होते त्यांना इकडे पाठवून दिलं. त्यांना ते ऑफकोर्स सगळ्यांना पुढचं माहीत आहे. ते आल्यावर ज्या ताराराणी साहेबा होत्या त्या आणि शाहू महाराजांमध्ये हे झालं, आणि मग कोल्हापूरची गादी, साताऱ्याची गादी वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. ते आल्यावर पुन्हा जी ही सिस्टम होती पेशवा आणि ते, मला म्हणजे आपल्याला शाहू महाराज आल्यावर मग डायरेक्ट म्हणजे शिवाजी महाराजांनंतर आपल्याला कोणता पेशवा ऐकायला येत नाही. आपल्याला डायरेक्ट पुढचा पेशवा ऐकायला येतो, तो म्हणजे पहिले बाजीराव. त्याच्यामध्ये आपल्याला कोणी हा पेशवा होता आणि ह्याचं काही खूप त्याने पराक्रम केला असं काहीच, कारण तो पूर्ण धावपळीचा वेळ होता. पहिले बाजीराव जेव्हा आले, आता आता हे मी न्यूट्रली सांगतोय, ह्याच्यामध्ये ब्राह्मण मोठे किंवा हे मोठे, किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात ते वाद चालू असतात की शाहू महाराजांना तुम्ही हे नाही देत आणि पेशव्यांनी स्वतःचं हे केलं. आता कसं आहे, तुम्ही इमॅजिन करा, लहानपणी म्हणजे संभाजी महाराजांचे जे पुत्र होते शाहू महाराज, ते लहान असतानाच औरंगजेबाने त्यांना आग्र्याला नेलं होतं. आता औरंगजेब किती फितूर माणूस होता हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याने त्यांना नेलं तिकडे, तिकडे त्यांना मारलं वगैरे नाही. ओके, त्यांना तो आरामात मारू शकत असता. शिवाजी महाराज नव्हते, संभाजी महाराज नव्हते, त्या दिल्लीला नेऊन त्यांना मारून टाकण्यामध्ये त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे, पण तरी त्याने त्यांना मारलं नाही, त्यांना ठेवलं तसंच. आणि त्याचा यूज, आता हे माइट बी त्याच्या डोक्यात असेल. आणि तुम्ही हे इमॅजिन करा, त्यांची जी वाढ आहे ती औरंगजेबाच्या खाली झालेली आहे. सो ऑफकोर्स औरंगजेब त्यांना एकदम चांगल्या शिक्षण देऊन किंवा त्यांना एकदम युद्धकला आणि हे सगळे डावपेच वगैरे शिकवून एकदम तरंगत नाही बनवणार. त्याने जी त्यांची वाढ झाली होती तिथे, ती एक ऐशो आरामात राहणं, म्हणजे जे राजेशाही थाट असतो त्या थाटामध्ये त्यांना वाढवलं, जेणेकरून त्यांना हा जो इकडे स्ट्रगलची जी आपल्याला आधी हिस्ट्री होती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ती ती त्यांना तेवढी त्याची प्रॅक्टिस किंवा त्याची तालीम न मिळो, आणि ते एक जस्ट असे, हा बाबा चला आहे ना सगळं, असे राहावं. सो हे तुम्ही स्वतः इमॅजिन करा. ह्याच्याबद्दल मला काही असं वेगळं हे नाही करायचं, पण एक प्रॅक्टिकली तुम्ही जर विचार केला औरंगजेबाच्या थिंकिंगचा आणि त्याचा, त्यांची पूर्ण वाढ औरंगजेबाच्या खाली झाली होती. आणि त्यानंतर जेव्हा ते 1707 मध्ये इथे आले, तेव्हा ऑफकोर्स जे बाजीराव पहिले होते, त्यांचे वडील वगैरे होते, ते ऑफकोर्स त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क वगैरे ते चांगलं असेल. सो शाहू महाराज त्यांच्या सल्ल्याने वगैरे सगळं करत असतील. बाजीराव पेशव्यांचं जर आपण वाचलं तर बाजीराव पेशव्यांनी
कधीच स्वतःला राजा असं म्हटलेलं नाहीये. आता हे मी मूव्हीज वगैरे मधलं नाही सांगत आहे. जी बाजीराव मस्तानी मूव्ही होती ती मी आता 2 महिन्यांपूर्वी बघितली. मी आधी बघितलंच नव्हतं आणि तो बघून मी शॉक झालो एकदम, की मूव्हीमध्ये असं कसं फालतू दाखवू शकतात. कोणत्या पण म्हणजे कोणी सेनानी असू दे, त्याच्याबद्दल एवढं थर्ड क्लास दाखवलेलं आहे त्या मूव्हीमध्ये. सो ते स्वतः एक शूर सेनानी होते आणि त्यांनी जर तुमचं कुठे पण ऐकलं म्हणजे त्यांनी दिल्ली वगैरे पण जिंकलेली, पण दिल्ली जिंकल्यावर कोणत्याच पेशव्याने तिथे दिल्लीवर जाऊन स्वतःला तिथला राजा म्हटलं नाहीये किंवा इथे पण ते पेशवे म्हणूनच काम करत होते. पण किंग आणि प्रधानामधला माईट बी तेव्हा असं झालं असेल, की त्यांची जी कला वगैरे होती किंवा त्यांची माणसं गोळा करायची पद्धत, युद्धनीती वगैरे ते सगळं एक म्हणजे मी प्रधान आहे, पण मग ते स्वतः एवढे शूर वगैरे असतील किंवा एवढे ॲक्टिव्ह असतील, की त्यांच्यामुळे शाहू महाराजांचं जे संभाजीपुत्र शाहू महाराज होते, त्यांचं नाव कुठेतरी झाकोळलं गेलं असेल. ऑफकोर्स राजे हे शाहू महाराजच होते. पेशव्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पहिले जे बाजीराव होते, त्यांच्या ह्याच्यामध्ये मी हे फक्त पहिल्या बाजीरावांसाठी सांगतोय. पेशवाईमध्ये नंतर काय-काय झालं ते सगळे तमाशे आपल्याला माहीत आहेत. म्हणजे नंतरचा काळ सोडून द्या, पण जो पहिले बाजीराव वगैरे होते, त्यांच्या वेळेस हे झालं असेल, की त्यांच्या पराक्रमामुळे थोडं हे झालं असेल, पण त्यांनी कधीच स्वतःला राजा म्हणण्याचं हे नाही केलंय. जे राज्य वाढत होतं ते मी पेशवा आहे म्हणूनच ते वाढवत होते आणि छत्रपतीच्या अंडरच होतं. नंतर पुढे काय झालं, पुढे पेशवाईमध्ये मराठा साम्राज्य खूप वाढलं. पेशवाईमध्ये फाटे पडायला लागले. इकडे 2 गाद्या तयार झाल्या आपल्या. त्या 2 गाद्यांमध्येही भांडणं सुरू व्हायला लागली आणि मग नंतर पुढे हे जे सगळं वाढत गेलं, त्याच्यामध्ये जी शिवाजी महाराजांनी घालून दिलेली तत्व होती. शिवाजी महाराजांनी ही म्हणजे सगळ्यांना पगारच देणे, जमिनी वगैरे, वतन वगैरे कुणाला न देणे, ही एका फॅमिलीमधल्या एकालाच ती पोस्ट मिळेल, बाकी त्यांचं वंशकालीन ती पुढे पोस्ट मिळणार नाही वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी राजाराम महाराजांच्या वेळेसच ते रूल्स तोडायला सुरुवात झाली होती. म्हणजे राजाराम महाराजांनी वतनं द्यायला सुरुवात केलेली हे आपण इतिहासामध्ये वाचू शकतो आणि त्या गोष्टींचा म्हणजे शिवाजी महाराजांना जे माहीत होतं, की ह्या गोष्टी केल्यावर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतात, ते पुढच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी त्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे पुढे प्रॉब्लेम्स होत गेले, असं माझं मत आहे या गोष्टीवर. agree असू शकतो. असं पण. हा, असू शकते असं सगळं बरोबर. ओके, काही फर्दर क्वेश्चन्स असतील तर विचारा, नाहीतर मग आपण पॅकअप करूया. थँक्यू व्हेरी मच मयूर. थँक्यू व्हेरी मच विनायक. खूप छान सांगितलं तुम्ही दोघांनी पण. हा, खरंच विनायक आणि मयूर एक नंबर. थँक्यू ज्ञानात भर पाडल्याबद्दल. ओके, ठीक आहे. मग आपण उद्या चला. 1:30 वाजता भेटायचं. 1:30 वाजता सगळे भेटूया. मी इन्व्हाइट वगैरे टाकतो परत. दुपारी भेटूया 1:30 वाजता. ठीक आहे? चालेल. चालेल. ओके. बुक जाणार उद्या. काय? 2 जंगल मित्र बुक जाणार. काहीतरी सोडायलाच लागेल, ऑप्शन नाहीये. आज मला रामायण संपलंय आज. सोडावं लागलं. संपलं ना? उद्या रिपीट बघा. हा, संपणार आहे ना उद्या. हा. म्हणजे रामायण 1 महिन्यामध्ये संपतं का? अरे यांनी खूप डबल भाग दाखवले ना. अच्छा, सकाळ संध्याकाळ म्हणजे असतं. हम्म. म्हणजे दीड तास वगैरे असतात आपले ना. हो. दीड नाही ना आता दाखवायला म्हणजे करंट शूटिंग बंद आहे. आता तर एक तास 2 तास चालू केलंय ना. आज 2 तासाचा तुला ऑल टाइम आहे. आज 2 तास झालं आणि मला वाटतं उद्या एंड आहे त्याचा. म्हणजे हो. उद्या रात्रीला एंड होईल. ते म्हणजे बरोबर 3 तारखेचा लॉकडाऊन संपेपर्यंत होतं वाटतं ते. अरे 21 तारखेचं यांनी प्लॅन तसं वाढवलं ना केलेलं. लॉकडाऊन 2 आठवडे. श्रीकृष्ण आधी लावलाय ना. 21 तारखेचं plan आहे. हा, गौरव बोलतोय आता श्रीकृष्ण सुरू होईल. ज्यांना तर श्रीकृष्ण काय चालू झालं. 2 दिवसात संपेल. लिव्ह करायची Actor नाव मीटिंग काय त्यांनी तो? लिव्ह करा. हां. भावेश ना, काय नाव त्याचं? खरं, स्वप्नील खरं. जोशी. हो. श्रीकृष्ण ना. त्याचंच. अरे मी पण 11:15ला जॉइन केलं कॉल. माझ्या लक्षातच नाही रामायण चालू होतं. वाटलंच आम्हाला, तुला मेसेज पण मी रीड पण झाला नव्हता.
अरे माझं नेटवर्क म्हणजे फोनवर होतं, नंतर बंद केलेलं वायफाय. मला आधीचं भेटेल का? हा सेशन रेकॉर्ड केलेलं आहे मी. रेकॉर्डिंग बंद करतो. आपली बडबड पण रेकॉर्ड होईल त्यामध्ये. हा ठीक आहे, चालेल. मला सेंड कर. हा विनंती रेकॉर्डिंग पाठवून दे.